ओके, चला. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचं. पुन्हा एकदा आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या आपल्या शिबिराला सुरुवात करतो. काल आपला पहिला दिवस होता आणि कालच्या दिवसामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी पाहिल्या होत्या. त्याचं थोडंसं रिव्हिजन आपण करूया आणि पुढे जाऊया. ओके. येस, वी आर रेडी फॉर सेशन. ओके, रंजना मॅडमचा मेसेज आहे. ओके. तर काल आपण काय पाहिलं ही थोडी आपण उजळणी करूया आणि पुढे जाऊया. बरोबर की नाही? कारण का असं नको व्हायला की पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं नाही झालं पाहिजे. आणि म्हणून थोडक्यात आपण कालच्या सेशनची उजळणी घेऊया. तर काल आपण पाहिलं की विजन म्हणजे नक्की काय. ओके, ते कसं असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की मिशन म्हणजे नक्की काय, ते कसं असलं पाहिजे. ओके. आणि मग आपण बघितलं की ध्येय म्हणजे नक्की काय. आणि ह्या तिघांचा काय संबंध आहे, काय कनेक्शन आहे, हे देखील आपण काल अभ्यासलं होतं. आणि मग तिथे मी प्रत्येकाला सांगितलं होतं की प्रत्येकाने आपले विजन्स, आपले मिशन लिहून काढा. ओके. आणि प्रत्येकाने आपले गोल्स देखील लिहून काढा. हे देखील मी काल प्रत्येकाकडून काल करून घेतलं होतं. त्याच्यानंतर आपल्या जीवनातले ध्येय का महत्वाचे असतात यासाठी तो एक उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं, गार्डनचं, फुटबॉलच्या मैदानाचं. ओके. ध्येय कसे असावेत याच्याबद्दल पण तुम्हाला मी काल मार्गदर्शन केलं होतं. त्याच्यानंतर जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपले ध्येय ठरवलेले असावेत, याच्यावरती पण आपण डिस्कशन केलं. आजच आपले ध्येय लिहून काढा. हे देखील तुम्हाला काल मी होमवर्क दिलं होतं. आणि स्वतः स्वतःचे ध्येय निश्चित करा, एका पानावरती ध्येय लिहा व ती रोज न चुकता वाचून त्यासाठी कृती करा. कारण युअर गोल इज युअर फ्युचर, हे काल आपलं झालेलं होतं. ओके. तर आज याच्या पुढचं आपल्याला बघायचंय की आपण गोल सेट केले काल सगळ्यांनी, बरोबर की नाही? काल आपण विजन, मिशन आणि गोल्स हे सगळे आपण सेट केलेत काल. मग आता ते अचीव्ह कसे करायचे, पूर्ण कसे करायचे? कारण का प्रत्येकाचा प्रश्न हाच असतो की सर, ठरवतो सगळं आम्ही पण पूर्णच होत नाही, त्यामध्ये अनेक अडथळे येतात आणि मग ते राहून जातं. तर ते पूर्ण कसे करायचे ठरवले गोल, हेच आपल्याला आज अभ्यासायचे. ओके. पण त्याच्या अगोदर माझा एक प्रश्न आहे. किती जणांनी काल आपले विजन, मिशन आणि ध्येय लिहून काढले आणि झोपताना वाचले? त्यांनी यस टाईप करायचं फास्ट. सगळ्यांना सांगितलं होतं की नाही मी काल, की रात्री झोपताना काय करायचे, आपले विजन, आपले मिशन आणि आपले ध्येय वाचायचे आणि मगच झोपायचं? किती लोकांनी केलंय? चला, चॅटबॉक्स मध्ये मला रिप्लाय पाहिजे सगळ्यांचे. मी चॅटबॉक्स मुद्दाम ओपन ठेवले आहेत. येस, मी नेहमी ओनली ऍडमिन करतो, पण आज मी ओपन ठेवलंय की जेणेकरून इतरांना पण ते दिसावं. येस, ग्रेट. रुपाली मॅडम म्हणतात येस, भरत सर म्हणतात येस, महेश सर म्हणतात येस, जीवन म्हणतात येस, मेघना म्हणतात येस, रामेश्वर म्हणतात येस. ओके, ग्रेट. ग्रेट. सुवर्णा मॅडम म्हणतात येस, विद्या म्हणतात येस, दिशा पण म्हणतात येस. ओके, ग्रेट. महिला मंडळ आघाडीवरती आहे. ओके. पुरुष मंडळी थोडीशी कमी दिसते की यस मध्ये त्यांची संख्या कमी आहे, पण महिला मंडळीची खूप जास्त संख्या आहे. ओके, ग्रेट. चला, धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे की तुम्ही लिहिले आहेत. ओके. आणि तुम्ही वाचलेत ते. म्हणजे काय की तुम्ही एक पाऊल पुढे आलात यशाच्या. ओके, एक पाऊल पुढे आलात, लक्षात घ्या. तुमचे ध्येय तुम्हाला माहिती पडले, तुमचं विजन, तुमचं मिशन तुम्हाला क्लिअर झालं आणि तुम्ही त्याच्यावरती आता ऍक्शन करणार आहात. ओके. पण आता आपण मुद्द्यावरती असं येणार आहोत की हे सगळं ठरवलंय, पण आता हे अचीव्ह कसं करायचं? कारण का अचीव्ह करणं हेच खूप मोठं टफ असतं, लक्षात घ्या. ठरवतो आपण बरंच काय काय, पण ते मिळवणं खूप टफ असतं. आणि त्या संदर्भात आजचं सेशन होणार आहे, त्यामुळे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आज पण तुम्ही वही पेन घेऊन बसला असाल अशी मी आशा बाळगतो. ओके. सो आजच्या आपल्या सेशनला आपण सुरुवात करत आहोत. आणि सुरुवात करण्याच्या अगोदर मी आता चॅटिंगचं सेटिंग करतो की ओनली होस्ट अँड को होस्ट. ओके, म्हणजे आता सगळ्यांना डिस्टर्ब नाही होणार. तर काय होतं, नोटिफिकेशन ऑन असले ना चॅटिंगचे, की सगळ्यांना ते नोटिफिकेशन जातं आणि मग लोक माझ्याकडे कमी आणि त्या चॅटिंगकडे जास्त लक्ष देतात की कोणी काय मेसेज केलाय, बरोबर की नाही? सो मग ते डिस्टर्ब होतं. आणि म्हणून मी तिथे आता सेटिंग अशी करतोय की ते चॅटिंग फक्त मलाच दिसते. ओके. तर मी आजच्या सेशनला सुरुवात करतो आणि आशा बाळगतो की तुम्ही सगळ्यांनीच वही आणि पेन घेऊन बसलेले असाल. आता कालच्या सेशन मध्ये आपण आपले ध्येय निश्चित केलेले आहेत, ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आणि ते पूर्ण करण्यासाठीच आपण काही टूल्स, टेक्निक बघणार आहोत, काही फॉर्म्युले पण बघणार आहोत. ओके.
मग ते फॉर्म्युले काय आहेत ते आधी आपण समजून घेऊया. ध्येयपूर्तीसाठी एक पहिला फॉर्म्युला आहे, तो म्हणजे गोल मायनस करंट पोझिशन इज इक्वल टू नीड. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या. अच्छा, इथे कोणते ड्रॉइंग केलं, एक मिनिट क्लीन करायला पाहिजे. ओके. तर इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. ज्या लोकांनी आपला जो कोर्स केला त्या कोर्समध्ये हा फॉर्म्युला आहे, पण ठीक आहे, तो आपण दुसऱ्यांसाठी वापरतो, इथे आपल्यासाठी स्वतःसाठी वापरायचा आहे. ओके. आणि काही जे ग्राफोलॉजीचे वगैरे विद्यार्थी आहेत आपले, काही योगाचे विद्यार्थी आहेत, त्यांना हा फॉर्म्युला माहिती नाही, तर त्यांनी हा लिहून घ्यायचा आहे. ओके. तर हा फॉर्म्युला काय आहे, तर गोल मायनस करंट पोझिशन इज इक्वल टू नीड. ध्येय वजा सध्याची परिस्थिती, ओके, बरोबर गरज. समजा तुम्हाला एखादी मोटरसायकल घ्यायची, हे तुमचं गोल आहे. ओके. हे तुमचं ध्येय आहे. 2024 मध्ये मला स्वतःची काय करायची आहे, गाडी घ्यायची, टू व्हीलर घ्यायची. ओके. मग आता हा फॉर्म्युला कसा वापरायचा, व्यवस्थित समजून घ्या. बघा, खाली मी दिलेली आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे की त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकायचं की बाबा आता ही गाडी जर मला घ्यायची असेल तर कमीत कमी 85,000 रुपये त्याची काय किंमत आहे. मग त्या फॉर्म्युल्याच्या खाली लिहायचं, गोलच्या खाली 85,000. ओके. त्याच्यानंतर करंट पोझिशन म्हणजे सध्याची परिस्थिती, की माझ्याकडे नक्की किती आहेत पैसे ते घेण्यासाठी किंवा ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी सध्या किती कॅपेबल आहे. तर मग तिथे मी हा आकडा सांगत नाही, 25,000. हे फक्त उदाहरण आहे, लक्षात घ्या. इथे तुमचं गोल बदलू शकतो, तुमची करंट पोझिशन बदलू शकते, तुमची नीड बदलू शकते, पण एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. 25,000. आता इथे काय कळतं की मला माझं जे ध्येय आहे ते जर मला पूर्ण करायचं असेल तर 85,000ची मला गरज आहे, पण सध्याची जी माझी परिस्थिती आहे ती फक्त 25,000ची आहे. ही एवढंच मी भरू शकतो. म्हणजे मला गरज कितीची आहे, 60,000ची आहे. म्हणजे इथे आपल्याला काय कळलं की आपल्याला किती गरज आहे ती, आणि त्या गरजेवरती काम करणं खूप गरजेचं आहे. कारण का हे जे 25 आहेत ते आहेत ऑलरेडी माझ्याकडे. ओके. पण जे नाही आहे ना, त्याच्यावरती मला काम करणं खूप गरजेचं आहे, आणि ते जर का मी काम केलं तर नक्कीच मी माझं ध्येय पूर्ण करू शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचं सगळ्यांना, की तुम्ही जे ध्येय लिहिलेत की नाही, तर ते म्हणजे आता नाही, शांततेने नंतर, ओके, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या टायमाला तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचे. फॉर एक्झाम्पल अजून एक तुम्हाला उदाहरण देतो, की ध्येय तुमचं आहे की मला या वर्षी कुठल्या परिस्थितीत स्वतःचा फ्लॅट घ्यायचा आहे. ओके. मग फ्लॅटची किंमत किती आहे, 25 लाख रुपये. तिथे 25 लाख लिहा. मग सध्या माझ्याकडे किती आहेत, सध्याची परिस्थिती किती आहे, तर समजा माझ्याकडे आहेत समजा 2 लाख रुपये, 5 लाख रुपये. मग पुढे त्याची गरज किती आहे, तर मग एवढी एवढी आहे. ओके. म्हणजे समजा 25 लाखाचा फ्लॅट आहे तर 5 लाख माझ्याकडे, तुम्हाला 20 लाखाची गरज आहे. मग त्या 20 लाखावरती मला काय करायचंय, काम करायचं आहे, पॅशनेटली काम करायचं आहे. कारण का, मला माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी ते 20 लाख अतिशय महत्वाचे आहेत. येते लक्षात. तर हे जे आहे ना, हे अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे याला काय म्हटलं होतं, गोल अनालिसिस. ओके. की आपलं जे गोल आहे ते प्रथमतः अनालिसिस होणं खूप गरजेचं आहे, आणि ते अनालिसिस झालं की आपल्याला काम करायला सोपं जातं. लक्षात घ्या. इथे लक्षात म्हणजे काय, तर तुम्हाला उदाहरण सांगतो की मला गाडी घ्यायची आहे 85,000, 85,000. पण इथे मी अनालिसिस काय केलं की 85,000चं ओझं घेऊन कशाला मी दिवस रात्र राहू. अनालिसिस केलं, मग मला कळलं की त्या 85,000 मधले 25,000 तर माझ्याकडे सहज उपलब्ध होऊ शकतात. माझं 25,000चं ओझं कमी झालं. इथे लक्षात. आणि मग मला कळलं की मला 85,000चं ओझं नाही बाळगायचं, तर मला फक्त 60,000चं ओझं बाळगायचं आहे. ओके. आणि म्हणून मी जे तुम्हाला आता सांगतोय ते काय सांगतोय, की हे आपले जे ध्येय आहेत ते अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. इथे लक्षात. आणि ते अनालिसिस तुम्हाला करायचे आहेत जर तुम्हाला 2024 मध्ये तुमचे ध्येय तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर. ओके. सो हे एक सूत्र, हा एक फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितलेला आहे, अतिशय गरजेचं आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वहीमध्ये लिहून घेणं खूप गरजेचं आहे. जसं आहे तसं ऍज इट इज लिहून घेतलं तरी पण चालेल, काहीच हरकत नाहीये. मी उदाहरण गाडीचं दिलेलं आहे, तिथे तुम्ही तुमचं एखादं ध्येय तिथे उदाहरणासहित लिहू शकता. ओके. सो फास्ट मध्ये हे सूत्र लिहून घ्यायचं सगळ्यांनी.
फास्ट मध्ये लिहून घ्या सगळ्यांनी. ओके. अजून पुढे आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी आज अभ्यासाच्या आहेत आणि आज खरंच शेवटपर्यंत थांबवा. कारण का, जर तुम्ही शेवटपर्यंत थांबलात तरच तुम्हाला हा विषय जबरदस्त असा अपील होईल आणि तुम्ही ऍक्शन ओरिएंटेड बनाल. ओके. सो शेवटपर्यंत थांबणं खूप गरजेचं आहे. चला, मी असं समजतो की तुम्ही सगळ्यांनी हे लिहून घेतलं आणि आता पुढच्या स्लाइडवरती जातो. अजून एक जबरदस्त सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे. हा देखील आपल्या सायकोलॉजीच्या कोर्स मधलाच आहे. ओके. सो बाकीच्या विद्यार्थ्यांनी हा व्यवस्थित समजून घ्यावा आणि जे विद्यार्थी ऑलरेडी शिकलेले आहेत कोर्समध्ये त्यांनी देखील पुन्हा एकदा समजून घ्यावा आणि त्यांनी देखील आता स्वतःसाठी हा फॉर्म्युला लिहून घ्यावा. ओके. तर हा फॉर्म्युला असा आहे की गोल प्लस प्लॅन प्लस ऍक्शन इज इक्वल टू सक्सेस. ओके. काय आहे हा फॉर्म्युला? तर हा फॉर्म्युला असं सांगतो की तुमचं ध्येय तुम्ही ठरवलं, पण नुसतं ठरवून काहीच फायदा नाही. येते लक्षात? नुसतं ध्येय ठरवून त्याचा काहीही फायदा होणार नाहीये. का? कारण का त्या ध्येयाला तुमची योजना पण कनेक्टेड असणं गरजेचं आहे. म्हणजे प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो ना, की बाबा जे ध्येय मी लिहिलेले आहेत ते कसे पूर्ण करणार, त्यासाठी तुमचं प्लॅनिंग खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. येते लक्षात? बरं, मग नुसतं प्लॅनिंग करून पण काय फायदा आहे का? तर अजिबात फायदा नाहीये. त्याला जोड तुमच्या कृतीची पण पाहिजे, म्हणजे ऍक्शन ज्याला आपण म्हणतो. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही कृती करता त्याच्यानंतर तुमचा निकाल लागतो, म्हणजेच तुम्हाला यश अपयश या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. ओके. आणि म्हणून हा फॉर्म्युला काय सांगतो, तर एकच गोष्ट सांगतो की नुसते ध्येयावरती तुम्ही थांबू नका. तर ध्येय प्लस योजना प्लस कृती इज इक्वल टू सक्सेस, यश. म्हणजे एक उदाहरण देतो इथं, मग मग तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं. जसं की मी तुम्हाला माझे काल गोल सांगितले की मला 36 जिल्ह्यांमध्ये 36 समुपदेशक आणि 358 तालुके आहेत, त्याच्यामध्ये 358 समुपदेशक घडवायचे आहेत. मग आता हा जर माझा ध्येय असेल, हे जर माझं ध्येय असेल, हे जर माझे गोल्स असतील, तर मग फक्त गोल करून मी थांबलो का? नाही, मी त्याची प्लॅन केला की मला त्यांच्यासाठी एक कोर्स डिझाईन करायला पाहिजे. मग मी तो कोर्स डिझाईन केला. ओके. मग तो कोर्स परिपूर्ण असला पाहिजे की त्यांच्याकडे एकही प्रश्नचिन्ह राहिला नाही पाहिजे की अरे मी आता कोर्स केला, मग पुढे जाहिरात कशी करायची, व्यवसाय कसा करायचा, पैसे कसे कमवायचे किंवा लोकांना कशामध्ये मदत करायची, हिस्ट्री कशी घ्यायची लोकांची, त्यांना काउन्सिलिंग कसं करायचं किंवा बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं मी काय केलं, ते नियोजन करून त्यामध्ये काय केलं, त्या कोर्समध्ये एका साच्यामध्ये त्याला बांधलं. ओके. म्हणजे माझं ध्येय जे होतं ते पूर्ण करण्यासाठी मी प्लॅनिंग केलं की आपण कोर्सच्या माध्यमातून काय करू शकतो, आपलं ध्येय पूर्ण करू शकतो, की आपण तालुका लेवल पर्यंत पोहोचून तिथे सक्षम संरक्षक घडून तिथे आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. मग आता माझं प्लॅन झाला, पण आता नुसतं प्लॅन करून मी शांत बसलो का? नाही, मी त्यावरती ऍक्शन घेतली. म्हणजे त्या कोर्स रिलेटेड मी काय केल्या, जाहिराती बनवल्या. मग त्या फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, गुगल ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर केला. त्यासाठी मी वेबिनार घेतले. वेबिनार घेऊन मग लोकांना ह्या कोर्सला ऍडमिशन दिलं. म्हणजेच काय, ऍक्शन केली. आणि म्हणून त्याचा निकाल असा आहे की आज तुम्ही सगळे ह्या आजच्या शिबिरामध्ये आहात. इथे लक्षात. म्हणजेच काय की फक्त ध्येय लिहून किंवा ध्येय म्हणतात ना वाचून काहीच फायदा नाहीये. तर त्या ध्येयांना पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे प्लॅन असणं खूप गरजेचं आहे आणि त्या प्लॅन सोबत आपल्याला ऍक्शन करणं, कृती करणं देखील खूप गरजेचं आहे. तर आणि तरच आपल्याला यश मिळतं, हे आज सगळ्यांनी समजून घ्या. ओके. देर इज अ नो शॉर्टकट फॉर सक्सेस. हे मी काल पण सांगितलं होतं, आज पण सांगतो की या जगामध्ये शॉर्टकट नाही आहे यशासाठी. ओके. त्यामुळे हा फॉर्म्युला देखील तुम्हाला सगळ्यांना लिहून घ्यायचा आहे. फटाफट सगळ्यांना लिहून घ्या. मग आपण अजून थोडस पुढे जाऊया. ओके. अतिशय महत्वाचा हा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला प्रत्येकाने लिहून घ्यायचा आहे. फास्ट. गोल प्लस प्लॅन प्लस ऍक्शन इज इक्वल टू सक्सेस. ओके. आणि मग इथे आता तुम्हाला काय, एक ऍक्टिव्हिटी मी कालसारखीच देणार आहे, पण आज मी टायमर वगैरे लावत नाहीये आणि मी आज तुम्हाला वेळ पण देणार नाहीये. कारण काय सांगू की मला बरंच काय तुम्हाला द्यायचं असतं, पण मी काल एक अनुभव असा घेतला की जाहिरातीमध्येच मी सांगितलं होतं की 7 ते 8:30
ओके, आणि मी बघितलं की 7 वाजता खूप लोक जॉईन झाली होती, पण 8:30 पर्यंत काहीच लोक राहिली होती. आता अर्थात हे त्यांचं नुकसान आहे, माझं नाहीये, पण मला असं कुठेतरी जाणवलं की अरे आपण 90 मिनिटं फक्त मागितले पण ती पण लोकांकडे नाहीयेत, सो आपण मग काही गोष्टी थोड्याशा स्किप करूया. आणि म्हणून मी इथे ना ही एक ऍक्टिव्हिटी स्किप करतोय. ओके, पण ती तुम्हाला घरी करायची आहे प्रामाणिकपणे. ओके, ऍक्टिव्हिटी अशी आहे की तुम्हाला एका फुलस्केप वरती 3 कॉलम करायचे. ओके, एक कॉलम करायचा ध्येय किंवा ज्याला आपण गोल म्हणूया. एक कॉलम आहे प्लॅन किंवा योजना, नियोजन, जसं तुम्हाला काय शब्द वाटेल तो तुम्ही लिहू शकता. आणि तिसरं कॉलम आहे की ऍक्शन. ओके, म्हणजे ध्येय तुम्ही एका कॉलम मध्ये लिहून काढलेत की आता हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मी काय प्लॅन करू शकतो, काय नियोजन करू शकतो, लिहून काढायचे तुम्हाला. बघा मी काय सांगतोय ते, की हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मी काय प्लॅन करू शकतो, हे तुम्हाला प्रत्येकाला काय करायचं, लिहून काढायचे त्या त्या ध्येयाच्या पुढे. ओके, आणि मग जो ऍक्शनचा कॉलम आहे तिथे तुम्हाला लिहायचं की मग आता याच्यात मी ऍक्शन कशा पद्धतीने करू शकतो. ओके, कशाच्या आधारे मी ऍक्शन करू शकतो. जसं मी तुम्हाला माझं सांगितलं की मी गोल्स घेतला होता, प्लॅन केला, आणि मग सोशल मीडियाचा आधार घेतला आणि त्याच्या पद्धतीने मी काय केलं, त्या सोशल मीडियाच्या आधाराने ऍक्शन केली आणि मग मला सक्सेस मिळालं माझं गोल अचीव्ह करण्यासाठी. तर तसं तुम्हाला इथे काय करायचंय, हे लिहून काढायचंय की गोल, ओके, प्लॅन्स आणि ऍक्शन हे एका फुल स्केप वरती तुम्हाला सगळ्यांना काय करायचं, आज हे आपलं शिबिर झालं की रात्री शांतपणे लिहून काढा. ओके, मी तुमचा आता इथे वेळ घेत नाही, काल मी तुम्हाला 5 मिनिटाचा टायमर दिला होता. सो सगळे लिहून काढाल का, येस और नो मला टाईप करून पाठवायचं आहे. किती जण हे लिहून काढतील त्यांनी येस टाईप करा फास्ट. हे 3 कॉलम किती जण लिहून काढतील त्यांनी येस टाईप करायचं फास्ट. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. आज माझा आवाज ना थोडासा कमी लागेल, कारण काय झालंय, काल पण 1.5 तास बोललो, काल पण दिवसभर काउन्सिलिंग होते, आज सकाळपासून काउन्सिलिंग मध्ये बिझी होतो. ओके, मी आत्ता लिटरली तुम्हाला सांगतो की 6:15 फ्री झालोय, 6:15 किंवा 6:20 फ्री झालो असेल, आणि लगेच आपलं 7:00 त्यामुळे खूप आवाज लो लागेल, थोडस समजून घ्या. चलो, खूप लोकांनी मेसेज केलेत की येस सर, येस सर. ओके, चलो, माझ्याकडून तुम्हाला माझ्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा. ओके, की नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहात. सो हे जे सूत्र आहे ते तुम्हाला सगळ्यांना लिहून घ्यायचं आहे, आणि त्याच्यावरती आज काय करायचं, तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची की गोल प्लस प्लॅन प्लस ऍक्शन हे तुम्हाला लिहून काढायचंय. सक्सेस बाय डिफॉल्ट आहे. चलो पुढे जाऊया. हे सगळं मी तुम्हाला सांगतोय का सांगतोय, तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, तर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असताना ना मनात ध्येय ठेवूनच काम करा. निकाल लवकर आणि चांगला मिळतो, लक्षात घ्या, इथे लक्षात. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की तुमचे जे ध्येय आहेत ना, ते तुमचे आहेत, स्वतःचे आहेत. त्यांना ना स्वतःपासून कधीच वेगळं करू नका. ओके, स्वतःपासून कधीच वेगळं करू नका. आणि म्हणून तुम्हाला जी मी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ना, की रोज रात्री झोपताना वाचा, सकाळी उठल्यावर ती वाचा. का, कारण का तुम्हाला ना सातत्याने तुमचे ध्येय तुमच्या समोर दिसणं खूप गरजेचं आहे. तर आणि तरच तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक निकाल तुम्हाला बघायला मिळेल, अन्यथा नाही. इथे लक्षात. आणि म्हणून तुम्ही काही करत असाल, काही लोक जसं मी मगाशी काल पण म्हटलं की काही लोक जॉब करतात, काही लोक ऑलरेडी व्यवसाय करतायत, सेल्फ एम्प्लॉईड आहेत. सो तुम्ही काही करत असाल, पण एकच गोष्ट करा की हे सगळं करत असताना मनामध्ये ध्येय ठेवूनच काम करा, जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचं असेल तर. इथे लक्षात. त्याच्यानंतर अजून थोडस पुढे जाऊया. मी काही गोष्टींवरती खूप शॉर्ट मध्ये बोलणार आहे आणि काही गोष्टींवरती खूप जास्त बोलणार आहे, आणि शेवटी आहे ते जे जास्त बोलणार ते खूप शेवटी आहे, की जेव्हा कुठे जायचं असतं हे निश्चित असतं, तेव्हा निर्णय घेणं खूप सोपं जातं, मार्ग सापडतात. ओके, हे उदाहरण देखील आपल्या कोर्स मधलंच आहे. हे खूप गरजेचं आहे की कुठे जायचं हे जर का तुम्हाला माहिती असेल ना, तेव्हा निर्णय घेणं सोपं होतं आणि मार्ग देखील सापडतात. म्हणजे जसं आता मी डोंबिवलीमध्ये आहे, आपल्या ऑफिसमध्ये आहे, आणि जर का मी ठरवलं की मला ठाण्याला जायचं आहे, ओके, सो मला फिक्स आहे की ठाण्याला जायचं आहे, तर मग मला निर्णय घेणं सोपं होतं की मी ठाण्याला काय ट्रेननी पण जाऊ शकतो, किंवा नाहीच तर अगदी एखादी ओला केली तरी पण मी अर्धा ते पाऊण तासामध्ये किंवा 1 तासामध्ये पोहोचू शकतो.
ओके. सो हे निर्णय घेता आलं का, कारण का मला कुठे जायचं हे निश्चित होतं. पण जर का मला कुठे जायचं हे जर निश्चित नसेल तर म्हणजे मी तिकीट काउंटरला गेलो आणि म्हटलं मला एक तिकीट द्या, पण कुठली तिकीट हे जर माहिती नसेल तर वेस्ट ऑफ टाइम आहे, वेस्ट ऑफ एनर्जी आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की ध्येय निश्चित आपण का केलेत, जे काल मी तुमच्याकडून ध्येय निश्चित करून दिले ते का केलेत, हे याच्यासाठी केलेत कारण 2024 मध्ये मला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. ओके. आणि म्हणून तुमच्यासमोर एक अजेंडा दिलाय, तुमच्यासमोर एक प्लॅन दिलाय की हे ध्येय तुम्हाला तुमच्या 2024 मध्ये अचीव्ह करायचे आहेत. ओके. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की हे का दिलेत की जेव्हा कुठे जायचं हे निश्चित असतं ना, तेव्हा निर्णय घेणं सोपं होतं आणि सगळे मार्ग तुम्हाला सापडतात. ओके. आणि म्हणून ते ध्येय खूप महत्वाचे आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं अजून एक असं आहे की मी किती तास काम केलं त्यापेक्षा मी नेहमी म्हणतो की क्वांटिटीपेक्षा ना क्वालिटीला प्राधान्य द्या. ओके. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला प्राधान्य द्या की मी कमी तास काम केलं काही हरकत नाहीये, माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी मी जर का कमी तास दिले काही हरकत नाही, पण ते ना क्वालिटी ओरिएंटेड असणं गरजेचं आहे. ओके. जसं मला बरीचशी मंडळी म्हणतात की सर मी कोर्स केला पण मला काही कळलं नाही, तर मी त्यांना विचारतो तुम्ही कसा कोर्स केलात. नाही मी मला जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ बघत गेलो. म्हटलं तसं बघायचंच नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही असे सगळे व्हिडिओ पाहिले पण तुम्हाला काही कळण्याचं रिझन एवढंच आहे की तुम्ही फक्त काय केलं, क्वांटिटी मोजलीत की मी सगळे व्हिडिओ बघितले, तुम्ही क्वालिटी ओरिएंटेड नाही ते बघितले. म्हणजे मी जे नेहमी सांगतो की वही पेन घेतल्याशिवाय माझे व्हिडिओ कधीच ऑन करायचे नाहीत. म्हणजे मग तो कुठलाही कोर्स असो, ग्राफोलॉजी असो, सायकोलॉजी असो किंवा सेल्फ डेव्हलपमेंटचे कुठलेही कोर्स असो, वही पेन घ्या. मी म्हणत नाही 3-3 तास तुम्ही अभ्यास करा, 45 मिनिटच अभ्यास करा, पण ते प्रामाणिकपणे करा. व्हिडिओ समोर असणं गरजेचं आहे, एअरफोन लावणं गरजेचं आहे, वही पेन हातात असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला सगळं बंद, टीव्ही बंद. ओके. किंवा ट्रॉलिंगमध्ये तर बघायचेच नाहीत किंवा जेवताना वगैरे व्हिडिओ बघायचे नाहीत. प्रामाणिकपणे फक्त आणि फक्त अभ्यासाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. म्हणजे 24 तासातले 45 मिनिटं द्या, पण ते प्रामाणिकपणे द्या. म्हणजेच काय, क्वांटिटी नको आहे आपल्याला, आपल्याला क्वालिटी पाहिजे. जर ध्येय पूर्ण करायचे असतील ना, तर क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला इम्पॉर्टन्स द्या. आणि म्हणून जर तुम्ही रिझल्ट बघा झालं तर काही विद्यार्थी आमचे असे आहेत की ज्यांनी महिनाभरात फी रिकव्हर केली आणि काहींनी वर्षभरात काहीच नाही केलं. रिझल्ट कळते तुम्हाला मी काय म्हणतो ते, की काहींनी क्वालिटी ओरिएंटेड वेळ देऊन काय केला, अभ्यास पूर्ण केला, म्हणून त्यांनी महिनाभरात काम सुरू केलं, पैसे कमायला सुरुवात केली आणि फी पण रिकव्हर केली. आणि काहींनी वर्ष झाला काहीच त्यांना कळतच नाही की अजून काय करायचं ते. आपल्या आयुष्यामध्ये असं नाही झालं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगतोय की जर तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करायचे असतील ना, तर किती तास तुम्ही काम करताय, किती तुम्ही मेहनत करताय तिकडे लक्ष न देता त्याच्यामध्ये क्वालिटीला प्राधान्य द्या. येते लक्षात? हे खूप गरजेचं आहे समजून घेणं. ओके. सो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं तुम्हाला मला इथे सांगायचं आहे की तज्ञ जे आहेत, आज एक्सपर्टी आपण जे म्हणतो ना मार्केटमध्ये, एक्सपर्टी आहेत काही लोक की ज्यांनी खूप मोठा रिसर्च केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ध्येय निश्चित असतं तेव्हा कामाचा दर्जा उंचावतो आणि जेव्हा ध्येय निश्चित नसतं तेव्हा कामाचा दर्जा खालावतो. ओके. मी तुम्हाला गोल सेटिंग का करून दिलेत काल, कारण मला तुमच्याकडून ना कामाचा दर्जा उंचवायचा आहे. ओके. तुमचा जो कामाचा दर्जा आहे तो मला खूप उंचवायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला 2024च्या सुरुवातीलाच मी तुमच्या समोर तुमचा गोल चार्ट दिलेला आहे की या गोलसाठी तुम्हाला काय करायचं, 2024 मध्ये काम करायचं आहे. हे ते लक्षात, कारण हे खूप गरजेचं आहे. ओके. आणि हे नक्कीच सत्य आहे, कारण का मी तुम्हाला काय म्हणतात त्याला, मी काल पण तुम्हाला सांगितलं की माझ्या लाईफमध्ये मी खूप फॉलोअप करतो, खूप फॉलोअप करतो. आणि जे काही थोडंफार यश मला आतापर्यंत मिळालंय ते याच्याचमुळे मिळालंय की मी याच्यानुसार चालतो. ओके. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे ध्येय हे निश्चित असणं खूप गरजेचं आहे, तरच तुमचा दर्जा उंचावेल. ओके. आणि तो दर्जा जर उंचावला तरच तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळेल. मग ते कुठलंही असेल, मी म्हणत नाही की तुम्ही काउन्सिलिंग मध्येच काम करा, ग्राफोलॉजी मध्ये काम करा, काही हरकत नाही. तुम्ही तुमचं जे काय करत असाल किंवा जे काय तुमचं ध्येय असेल त्या ध्येयामध्ये तुम्हाला मी म्हणतोय. ओके. सो हे देखील खूप गरजेचं आहे सगळ्यांनी समजून घेणं. आता थोडस पुढे अजून जाऊया. ध्येय प्राप्तीसाठी काही मी सूत्र तुम्हाला सांगतोय.
मगाशी पण दोन तुम्हाला सूत्र सांगितलेत, अजून एक तुम्हाला इथे सूत्र सांगतोय. सगळ्यात पहिलं आहे ना, ऍक्सेप्ट. ओके, हा सूत्र ना खूप महत्वाचा आहे, तो सगळ्यांनी समजून घ्या. की जे काही तुम्ही ध्येय तुमचे लिहून काढलेले आहेत ना, त्याचा प्रथम ना अंतःकरणापासून स्वीकार करा. म्हणजे काय, तुम्हाला लोकांना प्रश्न पडला असेल की जर अंतःकरणापासून स्वीकार करा म्हणजे नक्की काय. काय असतं ना, की हे आपले ध्येय आहेत आणि ते जर का आपण जर का अंतःकरणापासून नाही स्वीकारले तर ह्याच्यातनं बदल होऊ शकतो. येते लक्षात. आणि तो बदल आहे ना, थोडेफार प्रमाणात ठीक आहे, पण तो सारखा सारखा जर बदलत राहिला तर, म्हणजे आज माझे हे ध्येय आहेत, उद्या म्हणजे ते ध्येय आहेत, परवा म्हणजे ते ध्येय आहेत, परवा म्हणजे अजून काय बदल होतोय, तर ते योग्य आहे का, तर अजिबात योग्य नाही. म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला कधीच यश मिळवता येणार नाही किंवा यशाचा आनंद आपल्याला आजमावता येणार नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे काही गोल्स, जे काही ध्येय आपण लिहून ठेवलेत ना, त्याचा प्रथमतः स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरती ठाम राहणं खूप गरजेचं आहे की येस, इट्स माय फायनल लिस्ट. ही माझी शेवटची लिस्ट आहे. 2024 मध्ये मला हे माझे ध्येय काय करायचे, पूर्ण करायचे आहेत. त्याच्यामध्ये कुठेही करेक्शन होणार नाही. ओके, आणि त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मला हे तुम्हाला सांगायचं आहे की 10वीचा निकाल लागल्यानंतर जशी मनस्थिती असते ना, तशी आपली नसावी आत्ताच्या कंडिशनला. कारण का 10वीला सगळ्यांचीच असते, माझी पण होती. की काय करायचं, निकाल लागायच्या अगोदर आपल्याला डिसिजन असतं की मला सायन्सला जायचंय, मला कॉमर्सला जायचंय. निकाल लागला का आपण ठरवतो की आता नाही, मला आर्ट्सला जायचं. किंवा मित्र मित्र येतात, ओके, आणि मग ठरतं की अरे मला कॉमर्सला इंटरेस्ट आहे, मी कॉमर्सला घेणार आहे. मग दुसरा म्हणतो चल तू कॉमर्सला घेऊ, मी पण कॉमर्सला होतो. चौथा म्हणतो अरे मी सायन्सला ठरवलं होतं, आता तुम्ही दोघे चाललात, मग मी कशाला सायन्सला जाऊ, मी पण तुमच्यावर येतो. म्हणजे असं नाही झालं पाहिजे. जे काय आहे ना, त्याचा स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे. ओके, हे अतिशय महत्वाचं आहे. कारण का, हे आपले ध्येय आहे. येते लक्षात. मग अजून त्याच्या पुढे मी अजून एक तुम्हाला असं सांगतो की नुसता स्वीकार होऊन पण त्याचा काहीच फायदा नाहीये. त्याच्याबद्दल जो दृष्टिकोन आहे आपला, जो ऍटिट्यूड आहे, तो देखील आपला कसा पाहिजे, पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. निगेटिव्ह नसावा. म्हणजे काय, की मी गोल तर लिहिलेत पण ठीक आहे ना, झाले तर झाले अचिव्ह, नाहीतर काय. असे कितीतरी लोक करतात की लिहून काढतात, लिस्ट बनवतात आणि नाही अचिव्ह झालं तर काय नाही, ठीक आहे, नाही अचिव्ह झाले. असं नसलं पाहिजे. निगेटिव्ह ऍटिट्यूड नसावा. ऑलवेज बी पॉझिटिव्ह की येस, हे माझे ध्येय आहेत आणि हे मला अचिव्ह करायचेच आहेत आणि ते एनी हाव मी करणार, काहीही झालं तरी पण. हा ऍटिट्यूड तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता, नाहीतर नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, मी नेहमी एक उदाहरण देतो की आपला जो चष्मा आहे ना, स्वतःकडे बघण्याचा किंवा स्वतःच्या ध्येयाकडे बघण्याचा, तो ना नेहमी क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, बघा मी जगाकडे पांढऱ्या चष्माने बघितलं, जग पांढरा आहे. जगाकडे काळ्या चष्माने बघितलं, जग काळा आहे. पिवळ्या चष्माने बघितलं, जग पिवळं आहे. म्हणजे आपण कुठल्या दृष्टीने बघतो आहे, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आणि म्हणून आपल्या ध्येयांकडे आपली दृष्टी कशी असली पाहिजे, सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. हा दुसरा आहे. तिसरं असं आहे की ऍक्शन. ओके, आणि ही ऍक्शन कशी असली पाहिजे, पॉझिटिव्ह. ओके, ही ऍक्शन कशी असली पाहिजे, पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. बघा ह्याला मी ट्रायंगल म्हणतो, ट्रिपल ए ट्रायंगल. ए ए ए, ए फॉर ऍक्सेप्ट, ए फॉर ऍटिट्यूड आणि ए फॉर ऍक्शन. जर तुमचा स्वीकार जर का सकारात्मक असेल ना, तर तुमचा दृष्टिकोन देखील सकारात्मक असेल. आणि सकारात्मक दृष्टिकोन जर असेल तरच तुमच्याकडनं जी कृती होणार ती कशी होईल, सकारात्मक होईल. जर तुमचा स्वीकार हा नकारात्मक असेल की ठीक आहे रे चल ना, जग प्लॅनिंग करतं मग मी पण करणार आहे, तर तुमचा दृष्टिकोन कसा असणार आहे, नकारात्मक असणार आहे. आणि मग ऍक्शन नकारात्मकच असणार आहे. आता 1 जानेवारी येते माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. बरीचशी मंडळी प्लॅनिंग करणार की येस मला आता जिमला जायचंय, बरीचशी लोक जाणार. बरीचशी लोक प्लॅनिंग करणार की मला आता योगा करायचंय, प्राणायाम करायचंय, बरीचशी लोक जॉईन करणार. 1 तारखेला ना कुठल्याही योगा क्लासमध्ये, कुठल्याही जिम मध्ये ना खूप खूप गर्दी असते. आणि त्याच्यानंतर पाहिले तुम्ही कधी, काहीच गर्दी नसते, सगळे निघून जातात. ओके, तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ध्येय ना, ध्येय हे अंतःकरणापासून स्वीकारणं खूप गरजेचं आहे.
आणि ते सकारात्मकतेने स्वीकारणं खूप गरजेचं आहे. कारण का ते जर सकारात्मकतेने जर का तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचलेले असतील, स्वीकारलेले असतील, तरच तुमचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक होईल आणि तरच तुमच्याकडनं होणारी कृती ही सकारात्मक होईल. नाहीतर काय, कोण रोज सकाळी उठेल, कोण जिमला जाईल, कोण व्यायाम करेल, कोण योगा करेल, जाऊ दे असं काही नाही होत. योगा करणारे पण आजारी पडतात, जिम करणारे पण आजारी पडतात, बरोबर की नाही? कशाला त्रास द्यायचा स्वतःला? हे एक्सक्यूज आपल्याकडे येतात आणि आपली कृती थांबते. आणि कृती थांबते म्हणजेच काय? प्रगती थांबते. इथे लक्षात, आम्ही पण अनुभव घेतला ना की आमच्या आपले योगा क्लास चालतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 12 बॅचेस झाले, आता 13वी बॅच आपली 2 तारखेपासून चालू होते. 1 तारखेला जेव्हा म्हणजे आपला जो पहिला दिवस असतो योगाचा किंवा जो पहिला जो आठवडा असतो ना, खूप गर्दी असते. ओके, म्हणजे दर महिन्याला आपल्याकडे नाही म्हटलं तरी 25-30 ऍडमिशन असतात योगाला ऑनलाईन मध्ये. योगिता सकपाळ मॅडम शिकवतात. खूप गर्दी असते पहिल्या आठवड्यामध्ये. नंतर आम्ही बघतो की 25चे 20 झाले, 15 झाले आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत 5 ते 6 लोक असतात. हा आम्हाला 13 बॅचचा अनुभव आहे, म्हणजे 12 बॅचचा. आता 13वी आमची सुरू होणार आहे. ओके, हा अनुभव आहे आम्हाला, लक्षात घ्या. त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुम्हाला तुमचे जर का ध्येय अचीव्ह करायचे असतील, पूर्ण करायचे असतील, तर स्वीकार, दृष्टिकोन आणि कृती हा ट्रायंगल लक्षात ठेवा. हा ट्रायंगल जर का तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात, तरच तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करू शकता, अचीव्ह करू शकता. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. त्यामुळे हा फॉर्म्युला देखील लिहून घ्या. हवं तर ट्रायंगल काढा. ओके, त्याला ट्रिपल ए ट्रायंगल असं म्हणतात किंवा ट्रिपल ए फॉर्म्युला असं म्हटलं तरी पण तुम्ही चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. की ऍक्सेप्ट, ऍटिट्यूड आणि ऍक्शन, मराठीमध्ये स्वीकार, दृष्टिकोन आणि कृती. चला, लिहून घ्या सगळ्यांनी फटाफट फटाफट, मग आपण पुढे जाऊया. फास्ट. येस, सगळ्यांनी लिहून घ्या फटाफट फटाफट. येस, दिशा मॅडमचं रिअल डन. मला ना काही मेसेज येत आहेत बघा. आज आपल्याला कुठलेही संवाद होणार नाहीये. तुम्ही मला पर्सनल मेसेज करा. रुपाली मॅडम, तुम्ही जे मेसेज केला मला पर्सनल मेसेज करा. आज आपण कुठल्याही कोर्स बद्दल, कुठल्या ह्याच्याबद्दल नाही, आपण या शिबिरासाठी जमलेलो आहोत, बरोबर की नाही? येस. अतिश सर, तुम्ही मला पर्सनल मेसेज करा व्हॉट्सअपला. आज आपलं शिबिर आहे. ओके, बघा हा असा प्रकार असतो. ठीक आहे, चलो डन सगळ्यांनी. ओके, चलो धन्यवाद. आपण पुढे जाऊया आपण. ओके, हे का तुम्हाला मी लिहायला सांगितलं? कारण का तरच आपल्याला यश मिळतं. इथे लक्षात, यू विल बी सक्सेस, नाहीतर नाही. ओके, आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी लिहायला सांगितलं. धन्यवाद, खूप लोकांनी लिहिलेलं आहे, धन्यवाद. डन डन, चलो डन. चलो, आता थोडस अजून पुढे जाऊया की जर आपल्याला आपले ध्येय प्राप्त करायचे असतील, तर आपल्या अंगी खाली 6 गुण आजच लावून घ्या. ओके, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. सगळ्यात पहिलं जे गुण आहे ते म्हणजे स्वप्न पहा. ओके, गरज आहे. कारण त्याशिवाय तुम्ही नाही उठू शकत रोज आणि नाही पाहू शकत. ओके, आणि म्हणून स्वप्न पाहणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे इच्छाशक्ती वाढवा. प्रचंड इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. ओके, तरच तुम्ही तुमच्या ध्येयांचा पाठलाग करू शकता, नाही तर नाही करू शकता. नाहीतर मग काय करायला माहितीये का, थोडा दिवस प्रॅक्टिस कराल आणि सोडून द्याल. सोडून द्याल की नाही, हे काय माझ्याने होण्यासारखं नाहीये असं बोलून तुम्ही काय कराल, गिव्ह अप कराल. ओके, आणि म्हणून इच्छाशक्ती, विल पॉवर ज्याला आपण म्हणतो ना, ती वाढवा. की यस, एनी हाऊ मला करायचंय. इतर लोक करू शकतात तर मी का नाही करू शकत? इतर लोक त्यांचे जर का ध्येय अचीव्ह करू शकतात तर मी माझे ध्येय का नाही अचीव्ह करू शकत? मी देखील माणूस आहे, बरोबर की नाही? मी देखील सजीव आहे. ओके, काल आपण बघितलं की नाही, आकाशी कालचं गाणं सगळ्यांना पाठ आहे ना, झेप घेरे पाखरा. ओके, सोडी सोन्याचा पिंजरा. तर तसं मलाही हे आकाश उघडं आहे. सो मला देखील पंख आहेत, मी देखील भरारी घेणार आहे आणि मला घ्यायचीच आहे. अशी एक इच्छाशक्ती तुमची खूप महत्वाची असते आणि ती इच्छाशक्ती वाढवा जर तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करायचे असतील तर. तिसरं जे आहे गुण ते म्हणजे दृढ निश्चय. काहीही झालं, मला हे फिनिश करायचंय, मला हे पूर्ण करायचंय, असा एक स्वतःची दृढ निश्चय करा.
ओके. चौथं जे आहे ते समर्पण. स्वतःला समर्पित करा तुमच्या ध्येयापोटी. ओके. म्हणजे काय? नो एक्सक्यूज. कारण जेव्हा तुमचे ध्येय तुम्हाला पूर्ण करायचे असतात तेव्हा तुम्हाला तुमचं सर्वस्व समर्पण करावं लागतं. मग वेळ असेल, एनर्जी असेल, ओके, तुमचं माइंड असेल, तुमचं फिजिकल वर्क, तुमचं मेंटल वर्क, सगळं 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 तुम्हाला समर्पित करावं लागतं. असं नाहीये की मी एवढंच करेन, मी एवढंच वेळ देईन, झालं तर ठीक आहे, नाही तर सोडून द्या, असं होत नाही. ओके. तुम्हाला सगळं काही समर्पित करावं लागतं तर तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करता येतात. शिस्त ठेवावी लागते स्वतःला. ओके. आणि मुदत म्हणजेच काय, त्याला काहीतरी एक डेट देणं, तारीख देणं गरजेचं आहे की या वेळेतच मला ते पूर्ण करायचं आहे. ओके. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ध्येय कसे असले पाहिजेत. ओके. अचिव्हेबल असले पाहिजेत, मेजरेबल असले पाहिजेत, त्याला टाइम बाउंड असणं गरजेचं आहे. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप गरजेच्या आहेत की हे 6 गुण इतके महत्वाचे आहेत की यस, आपले ध्येय तेव्हाच पूर्ण होऊ शकतात जेव्हा तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये हे 6 गुण स्वतःच्या अंगी लावून घ्या. ओके. नाहीतर नाही पूर्ण होऊ शकत, लक्षात घ्या. अजिबात पूर्ण होऊ शकत. ओके. आणि म्हणून हे 6 गुण तुम्हाला प्रत्येकाला काय करायचे आहेत, स्वतःच्या अंगी लावून घ्यायचे आहेत. ओके. एवढंच सांगेन मी तुम्हाला की मी हे सगळं तुम्हाला सांगतोय, मग मी हे सगळं केलंय का, ते यस. मी जसं मगाशी पण सांगितलं की आतापर्यंत जे काही थोडंफार यश मिळालं ते या सगळ्या गोष्टींमुळे मिळालेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हे कॉन्फिडेंटली सांगू शकतो की हे 6 गुण तुम्ही जर तुमच्या अंगी लावून घेतले तर नक्कीच याचा जबरदस्त फायदा तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये बघायला मिळेल. ओके. सो स्वप्न पहा, इच्छाशक्ती वाढवा, दृढ निश्चय करा, स्वतःशी स्वतःला समर्पित करा, मेहनत करण्याची तयारी ठेवा. ओके. शिस्त लावून घ्या स्वतःला आणि स्वतःला एक टार्गेट घ्या. ओके. की येस, मला हे एवढ्या दिवसामध्ये माझे स्वप्न मला हे पूर्ण करायचे आहेत. ओके. बघा, एक वाक्य सांगतो तुम्हाला मी स्वामी विवेकानंदांचं. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. ओके. इथे ना मी अजून एक तुम्हाला वाक्य सांगतो, ते तुम्ही लिहून घेऊ शकता. जब जागे तब सवेरा, असं एक वाक्य आहे आणि ते खूप महत्वाचं आहे आपल्या प्रत्येकाने समजून घेणं. म्हणजे काय, जेव्हा जाग येते ना, बरोबर की नाही, तेव्हाच सकाळ झाली असं समजा आणि कामा आला का. का, तुम्हाला पटवून देतो, थोडस डिटेलिंग मध्ये जाऊया. इथे स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलंय की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. बऱ्याच वेळा काय होतं की आपण कार्य करत असतो, कार्य करत असताना आपल्यालाच कळत नाही की नक्की आपण व्यवस्थित ध्येयाच्या दिशेने आहोत का, यशाच्या दिशेने आहोत का, प्रगतीच्या दिशेने आहोत का, आपल्या आयुष्यामधली जी काही वाटचाल आपण करत आहोत ती योग्य आहे का. ओके. हे आपल्यालाच कळत नसतं आणि एके दिवशी काय होतं की अचानक आपल्याला कळतं की अरे, मी असं नाही, असं करायला पाहिजे होतं. अरे, मी हे असं केलं, चुकीचं केलं, हे बरोबर होतं, किंवा मी म्हणजे असं आपल्याला ना काही गोष्टी कळतात. ओके. आणि मग आपण काय होतो, निराश होतो, डिस्टर्ब होतो आणि मग आपण काय करतो, सगळंच थांबवतो की नाही, हे काही माझ्या योग्य नाहीये किंवा माझ्याकडनं हे होण्यासारखं नाहीये. तर इथे विवेकानंदांना काय म्हणायचं आहे की उठा आणि जागी व्हा. म्हणजे काय, की तुम्हाला आता कळलं ना की तुम्ही कुठे चुकी केली, तुम्ही कुठे कमी पडलात. ओके. मग आता इथून पुढे उठा आणि जागे व्हा आणि कामाला लागा, परत ती चूक करू नका. बरोबर की नाही. म्हणजे काय की जब जागे तब सवेरा, रडत बसू नका. इथे लक्षात, रडत बसू नका की माझ्याने हे होणार नाहीये किंवा माझ्याकडून ही चुकी झाली, माझ्याकडनं ती चुकी झाली, मी असं नको करायला पाहिजे होतं, मी तसं नको करायला पाहिजे होतं. हे रडत बसू नका. उठा आणि काय करा, कामाला लागा आणि तोपर्यंत कामाला लागा जोपर्यंत तुमचे स्वप्न, तुमचे ध्येय तुम्ही पूर्ण करत नाही. मी तर नेहमी एवढंच सांगतो की बऱ्याच वेळा काही लोक म्हणतात सर मी ना सकाळी 7 वाजता उठायचा अलार्म लावतो पण मी कधी कधी ना 10 वाजेपर्यंत झोपून राहतो आणि मग मी 10 वाजेपर्यंत झोपून राहिलो की सगळंच माझं पुढचं नियोजन बिघडून जातं. म्हणजे मी खूप नियोजन करून झोपतो की सकाळी 7 वाजता उठेल, 7ला उठल्यानंतर हे करेन, त्यानंतर 8ला हे करेन, मग 9ला हे करेन, 10ला हे करेन. ओके. असं पूर्ण दिवसाचं नियोजन करतो पण होतं असं की 7ला जाग येत नाही, मी 10ला उठतो आणि मग सगळं बिघडून जातं. तर मी असं म्हणतो की जब जागे तभी सवेरा. तुम्ही 10ला का होईना पण उठलात, चला,
तेव्हापासून सुरू करा. कारण का, ते 2 किंवा 3 तास जे वेस्ट गेलेत त्याच्यामुळे पुढचे काही तास तुम्ही का वाया घालवताय. बघा, विषय थोडासा गंभीर आहे, वेगळा आहे, समजून घ्या. ओके, की त्या 24 तासामधले 2 तास तुम्ही एक्स्ट्रा झोपलात, ओके, तुमच्या कॅल्क्युलेशन नुसार. पण मग बाकीचे जे तास आहेत ते तुम्ही का वाया घालवताय, का निराश होताय, का डिस्टर्ब होताय, का स्वतःला थांबवताय. स्टार्ट इट. जब जागे तभी सवेरा. 10 वाजता उठलात तेव्हा सकाळ झाली, तेव्हा पाठ झाली असं समजा आणि कामाला लागा. थांबू नका. तुम्हाला स्वतःला एंगेज ठेवणं खूप गरजेचं आहे, तर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता येऊ शकतं. नाहीतर अशक्य आहे, लक्षात घ्या, अशक्य आहे. रडत बसणं हा उपाय नाहीये, इथे लक्षात. आणि म्हणून तुमच्यासाठी पण सगळ्यांसाठी एक गोष्ट मी इथे सांगतोय, की कधी कधी असं होईल, ओके, कधी कधी असं होईल की तुम्ही जे ठरवता तसं तुमच्याकडे नाही होणार. ओके, आणि म्हणून तुम्ही डिस्टर्ब व्हाल. आणि मग तुम्ही असं म्हणाल की नाही रे, हे ध्येय काय माझ्याकडून होणार नाही. तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की जब जागे तभी सवेरा. तुम्हाला कळलं ना की तुम्हाला काय मी आतापर्यंत चूक केलेत, तुम्हाला कळलं ना की तुमच्याकडनं कुठे तुम्ही कमी पडलात, मग त्याच्यावरती काम करा. ओके, आणि मग पुढे चला, येते लक्षात. पण थांबू नका. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय तुम्हाला गाठता येत नाही. ओके, क्लिअर. चलो, 2 लोकांचे मेसेज आलेले आहेत की आवाज नाही येत. ओके, 2 लोकांचे मेसेज आलेले आहेत. सो मला सगळ्यांना आवाज येतोय की नाही हा मला एक प्रश्न विचार. माझा आवाज तुम्हाला सगळ्यांना येतोय ना? येस और नो मध्ये टाईप करा. 2 लोकांचे मेसेज आलेले आहेत की आवाज येत नाहीये. एक आहेत सूर्यवंशी आणि एक आहे त्यांचं नाव दिसत नाहीये, काहीतरी वेगळंच आहे नंबर. येस, येतोय ना, सगळ्यांना येतोय. त्यांच्या मोबाईलमध्ये काही टेक्निकल इश्यू असेल किंवा काहीतरी झालं असेल. ठीक आहे. किंवा कधी कधी ते काही लोकांना समजत नाही की तिथे एक बटन दाबायचं असतो, वायफाय कनेक्टेड असं काहीतरी येतं, ते दाबायचं असतो. ठीक आहे, चलो, नो साऊंड इश्यू. येस, ग्रेट. पुढे जाऊया. कळलं सगळ्यांना की आपल्याला थांबायचं नाहीये. अडचणी येणार, संकट येणार, ओके, त्रास होणार, पण थांबायचं नाहीये. ओके, थांबायचं नाहीये, लक्षात घ्या. तर थोडस अजून पुढे जाऊया. आज मी जास्त तुमचा वेळ नाही घेणार आहे. कालच्या अनुभवावरून मी तुम्हाला वेळ तर संपवणार आहे, पण खूप महत्वाच्या काही गोष्टी तुम्हाला देऊन जाणार आहे. थोडस अजून आपण पुढे जाऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे आपले ध्येय आहेत ना, आपले ध्येय हे महागडे असावेत. ओके, इथून ना पुढचा जो भाग आहे ना तो प्रत्येकाने समजून घ्या. म्हणजे तुम्हाला ना कळेल ह्या 2 दिवसाचा सार काय मी सांगणार आहे. ओके, कालचा दिवस आणि आजचा दिवस. ओके, ह्या दोन्ही दिवसांचा सार मी आता तुम्हाला ह्या शेवटी शेवटी काय करणार सांगणार आहे. त्यामुळे इथून पुढे ना खूप प्रामाणिकपणे समजून घ्या. सगळ्यात पहिले काय सांगितलं मी, की ध्येय हे महागडे असावेत आपले. तुम्ही जे काय स्वतःचे तुम्ही ध्येय लिहिलेत ना ते महागडे असावेत. म्हणजे काय, शब्दशः अर्थ लावू नका की महागडे म्हणजे सर खूप रिच गोल असावे असं काय का नाही. तुमचे ध्येय महागडे का असावे, जर तुमचे ध्येय महागडे असतील ना तरच तुम्ही त्याच्यापासून वेगळे नाही होणार, त्याला बाजूला नाही टाकणार. उदाहरणार्थ सांगतो की एखाद्या पाण्यामध्ये जर का एखादी माशी जर पडली तर आपण पाणी फेकून देतो, कारण पाणी एवढं काही महागडं नाहीये. आपल्याला 10 रुपयात बिसलेली बॉटल मिळते किंवा घरी आपल्याला सहज कुठे फ्रीमध्ये मोफतमध्ये उपलब्ध होतं. पण जर ती माशी जर एखाद्या आपण म्हणूया की तुपाच्या जर का डब्यात पडली किंवा तुपाच्या जर ग्लासमध्ये पडली तर आपण ते तूप टाकून देतो का? नाही ना. का? कारण ते तूप महागडं आहे. मग आपण काय करतो, फक्त तेवढीच माशी चमच्याने काढतो आणि टाकून देतो आणि अख्खं तूप आपण काय करतो, वापरतो. म्हणजे त्या तुपाला इतकी किंमत आहे, येते लक्षात. तसं मला तुम्हाला इथे शब्दशः असं सांगायचं आहे की तुमच्या ध्येयांना पण तुम्ही किंमत द्या, व्हॅल्यू द्या. त्यांना साधे सोप्पं नका म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्ही साधे सोपे असे विचार नका ठेवू. ओके, किंवा त्यांना चिप नका समजू. ओके, त्यांना तुम्ही महागडे समजा की यस हे माझे ध्येय आहेत आणि माझे ध्येय नक्कीच माझ्यासाठी काय महागडे आहेत. ओके, व्हॅल्युएबल आहेत. हा विचार तुमच्या मनात असणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. की कितीही काही झालं तरी पण मी ते बाजूला सारणार नाहीये किंवा थांबवणार नाहीये. ओके, हे तुम्हाला आज ठरवायचं आहे. की ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं की आपण सहज चहा मधली माशी
टाकून देतो का? नाही. ती चहाच टाकून देतो, पाणी टाकून देतो. पण तेच तुपामध्ये जर कधी माशी असेल तर तूप टाकून देतो का? नाही. कारण का त्या तुपाला तेवढी व्हॅल्यू आहे, तेवढी ती कॉस्ट आहे. तसंच आपल्या ध्येयांना पण आपल्या आयुष्यामध्ये तेवढी कॉस्ट असणं गरजेचं आहे, ते महागडं असणं खूप गरजेचं आहे. ओके. दुसरा जो पॉइंट आहे ना, तो देखील अतिशय महत्वाचा आहे, की ते ध्येय मिळवण्यासाठी ना आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. ओके. कारण का जर तुमच्या प्रयत्नांमध्ये जर सातत्य असेल ना, तरच तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता. त्या दिवशी मला एका मॅडमनी मेसेज केला, की सर, मी काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं, पण मला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ओके. मी म्हटलं ठीक आहे मॅडम. म्हटलं तुम्ही आतापर्यंत काय केलं, किती प्रयत्न केलेत? सर मी जाहिरात बनवली, सॉरी, सर मी जाहिरात बनवली आणि ती स्टेटसला ठेवली होती. ओके. म्हटलं ग्रेट, तुम्ही जाहिरात बनवली, स्टेटसला ठेवलीत, पण त्याच्यानंतर काय केलं? सर काहीच नाही. एक दोन इन्क्वायरी आल्या, त्यानंतर मग काहीच नाही आलं. ओके. मग परत पूर्ण एक प्रयत्न काय केलं? सर काहीच प्रयत्न नाही केले. मला सांगावं, ह्या एवढ्याशा प्रयत्नांनी आपण आपलं ध्येय गाठू शकतो का? अजिबात नाही गाठू शकत. तुम्हाला सातत्य ठेवणं गरजेचं आहे ना. मी त्यांना काय म्हटलं, की मॅडम तुम्हाला सातत्य ठेवणं गरजेचं आहे. बघा, तक्रार करणं सोपं आहे, की मला रिझल्ट मिळत नाही. पण कधी आपण स्वतःचा अनालिसिस करतो का? किंवा मी किती प्रयत्न केले त्यासाठी? येते लक्षात तुमच्या सगळ्यांच्या, की मी किती प्रयत्न केले स्वतः त्यासाठी? हे खूप गरजेचं असतं. आणि म्हणून जर तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करायचे असतील ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच 2024च्या जानेवारीमध्येच तुमचे ध्येय पूर्ण होतील का? अशी गॅरंटी नाहीये. फेब्रुवारीमध्ये पूर्ण होतील का? अशी गॅरंटी नाहीये. कदाचित डिसेंबर पण उजडेल. येते लक्षात? मग तोपर्यंत प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे ना. ओके. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, की ध्येय हे आपले आहेत, त्याची व्हॅल्यू आपल्यासाठी खूप मोठी आहे, ते आपल्यासाठी खूप महागडे आहेत. आणि म्हणून ते अचीव्ह जर करायचे असतील ना, तर आपल्याला शेवटपर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीयेत. येते लक्षात? अजिबात प्रयत्न सोडायचे नाहीयेत, काही होऊ द्या. पण आपले प्रयत्न आपल्याला सातत्याने सुरू ठेवायचे आहेत. नक्कीच एक ना एक दिवस आपल्याला त्याचं फळ मिळतं. अनुभवाने मी तुम्हाला सांगतो. ओके. आणि मग यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, की स्वतःवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. ओके. की येस, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि प्रयत्न करणारच. ओके. आणि यासाठी मी सक्षम आहे, असा स्वतःवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच लोकांचं असं असतं ना, मला एक की सर, माझ्याकडनं हे होईल का? मला हे जमेल का? मुळात स्वतःवरती किंतु परंतु जर का तुम्ही घेऊन बसलात, तर तुमचे ध्येय तुम्ही आयुष्यात, मी फक्त 2024 नाही म्हणत आहे, पुढचं येणाऱ्या संपूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही कधीच ते पूर्ण करू शकणार नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, की स्वतःवरती ठाम विश्वास असणं खूप गरजेचं आहे. की येस, माझे ध्येय आहेत, जे महागडे आहेत, व्हॅल्युएबल आहेत माझ्या आयुष्यामध्ये, आणि म्हणून मी सातत्याने त्यासाठी प्रयत्न करणार, आणि त्यासाठी मी सक्षम आहे, मी ते पूर्ण करू शकतो, असा माझ्यावरती विश्वास आहे. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला जिंकू नाही शकत, मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. ओके. तुम्ही स्वतः स्वतःला जिंकू शकता, आणि त्यासाठीच तुमचा स्वतःवरचा विश्वास अतिशय गरजेचा आहे, अतिशय गरजेचा आहे. लक्षात घ्या. इथे लक्षात. आणि मग थोडस अजून पुढे आल्याच्या नंतर, की आपल्याला ध्येय तर पूर्ण करायचे आहेत, स्वतःचा विश्वास तर आहे, सगळं ओके आहे, पण हे सगळं करत असताना आपण स्वतःशी प्रामाणिक देखील असणं खूप गरजेचं आहे. येते लक्षात? खूप गरजेचं आहे, की मला माझ्या आयुष्यामध्ये जे काय मिळवायचं आहे, ते कसं मिळवायचं आहे? प्रामाणिकपणे मिळवायचं आहे. खोटं बोलून, लबाड बोलून, चोरी करून, कोणाला फसवून, कोणाला त्रास देऊन मला माझे ध्येय पूर्ण करायचे नाहीयेत. येते लक्षात? मला प्रामाणिकपणे काय करायचे, माझे ध्येय पूर्ण करायचे. भले ठीक आहे ना, एका महिन्यात माझं जे ध्येय ते पूर्ण होणार नाही, त्याला 2 महिने लागतील. जसं मी तुम्हाला काल दाखवली, माझी 2023 ची गोल लिस्ट दाखवली तुम्हाला, मग त्यामध्ये वैयक्तिक व्यावसायिक दोन्ही दाखवली, आणि त्यात मी हे पण तुम्हाला सांगितलं, की यातले एक दोन जे माझे गोल्स आहेत, ध्येय आहेत, ते नाही पूर्ण झाले 2023 मध्ये.
ओके, मग ते मी ऍड केले 2024 मध्ये, बरोबर आहे की नाही? सो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भले त्या पिरियड मध्ये आपले ते ध्येय पूर्ण नाही झाले तरी चालेल, आपण आपला पिरियड वाढवू शकतो किंवा वाढवा, पण कुठल्याही पद्धतीने चुकीचं पाऊल उचलू नका. इथे लक्षात, प्रामाणिक राहा आपल्या ध्येयांशी. ओके, खूप गरजेचं आहे. नाही तर काय होतं, आज आपण बघतोय की लोक शॉर्टकट साठी जातात. मला लवकर फ्लॅट घ्यायचा आहे, गाडी घ्यायची आहे, बंगला बांधायचा आहे, हे करा ते करा, आणि शॉर्टकट मार्ग जातात आणि नंतर तोंडावरती पडतात आणि मग आयुष्य उद्ध्वस्त होतं. लक्षात घ्या, अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. ओके, आणि म्हणून मला एवढंच फक्त तुम्हाला सांगायचंय की ध्येय प्राप्तीसाठी ओके स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप खूप गरजेचं आहे. ओके, मग इथे बऱ्याच लोकांचं असं पण एक असतं की सर ठीक आहे, तुम्ही म्हणताय की ध्येय मागणे ठेवा, ओके, व्हॅल्युएबल असणं गरजेचं आहे, प्रयत्न ठेवा, सातत्य ठेवा, विश्वास ठेवा, किंवा मग स्वतःची प्रामाणिक ठेवा. सर आम्ही सगळं करतो, बरोबर आहे, पण तरी पण कधी कधी त्रास होतो सगळ्या गोष्टींचा. ओके, किंवा काही लोक त्रास देतात. हे वाक्य स्पेशली खूप लोकांकडे होतं की सर मी खरंच खूप प्रामाणिक आहे हो, पण मला ना खूप त्रास देतात लोक. ओके, सो एक गोष्ट इथे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की घटनांचा स्वीकार करून पुढे जा. जर तुम्हाला तुमच्या 2024 मधले तुम्ही जे ठरवलेले गोल्स आहेत, ध्येय आहेत, ते जर तुम्हाला अचीव्ह करायचे असतील तर हे जे वाक्य मी सांगतोय तुम्हाला, घटनांचा स्वीकार करून पुढे जा, हे अतिशय महत्वाचं आहे. ओके, इथे मी तुम्हाला थोडस अधिक विश्लेषण देतो की मला नक्की काय म्हणायचं ते. ओके, बघा, ध्येय कोणी लिहून काढले? आपण. ओके, त्या ध्येयासाठी प्रयत्न कोण करतो दिवस रात्र? आपण. ओके, आणि हे ध्येय माझे आहेत ते मी पूर्ण करणारच, हा विश्वास कोणावरती आहे? स्वतःचा, आपला, आपल्यावरती आहे. ओके, आणि यासाठी प्रामाणिकपणे दिवस रात्र मेहनत कोण करतोय? आपण. इथे लक्षात, त्यामुळे जर का आपण हे प्रामाणिकपणे करत आहोत तर आपल्या आयुष्यामध्ये जर का काही घटना घडल्या तर त्यांचा स्वीकार करा आणि पुढे निघा. ओके, अर्थात सकारात्मक घटनांचं तर आपण म्हणतो ना की स्वागतच असतं, पण नकारात्मक घटना जर का घडल्या तर तिकडे मी असं म्हणेन की जास्त स्वतःला एंगेज करू नका. ओके, आणि मी माझा अनुभव असं तुम्हाला मी सांगेन की जेव्हा आपण खरंच एका ध्येयाच्या दृष्टिकोनातून चालत असतो, सकारात्मकतेने चालत असतो, तेव्हा जास्त घटना ह्या नकारात्मकच आपल्या आयुष्यामध्ये घडतात. ओके, पण मग तिथे त्याच्यावरती काय म्हणतात त्याला, की आपण काय करायचं, तर आपण एकच करायचं की ती घटना स्वीकारायची आणि पुढे जायचं, तिथे थांबायचं नाही. ओके, का? कारण का जर आपण तिथे थांबलो तर पुढचे सगळे आपलं जे गणित आहे ते काय होतं, बिघडून जातं. इथे लक्षात, आणि त्याच्यामुळे मी एवढंच सांगेन की तुम्ही जे ध्येय लिहिले आहेत ना, ते ध्येय सहज पूर्ण होतील अशी जर का तुमची समज असेल तर ती चुकीची समज आहे. लक्षात घ्या, तुम्ही लिहिलेले ध्येय सहज तुमचे अचीव्ह होणार नाही आहेत, त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतील, अनेक समस्या येतील. ओके, अनेक घटना घडतील. ओके, पण एकच स्वतःला सांगायचं की जरी कितीही काही झालं तरी पण मी थांबणार नाहीये, मला पुढे जायचंय, कारण का हे ध्येय माझे आहेत, लोकांचे नाहीये. बघा मी काय सांगतोय ते, की हे ध्येय कोणाचे आहेत? माझे आहेत, हे लोकांचे नाही आहेत, आणि म्हणून मला थांबायचं नाही आहे. कारण का जर मी लोकांचा विचार करून जर का इथे थांबलो तर मी माझं ध्येय कधीच पूर्ण करू शकणार नाहीये. इथे लक्षात, तुम्हाला माझं एक साधं उदाहरण देतो. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला नक्की काय म्हणायचंय ते. की जसं तुम्हाला मी माझे काल गोल्स सांगितले, बरोबर की नाही, की माझे गोल्स काय आहेत, आपल्या संस्थेचे गोल्स काय आहेत, आणि त्या संस्थेच्या गोल्समध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला 36 जिल्ह्यांमध्ये 36 समुपदेशक घडवायचे आहेत, त्याच्यानंतर 358 तालुके आहेत तिथे आपल्याला समुपदेशक घडवायचे आहेत. मी संस्थेचे उद्दिष्ट तुम्हाला मी काल सांगितले, विजन, मिशन सगळं मी तुम्हाला सांगितलं, आणि ह्या सगळ्यांसाठी मी काय करतोय, गेली कित्येक वर्ष कार्य करतोय.
ओके, हे मी सगळं तुम्हाला मी सांगितलं. आता तुम्हाला माहिती आहे का की हे ध्येय घेऊन मी माझं आयुष्य जगतोय आणि हे ध्येय पूर्णसाठी मी अनेक प्रयत्न करत असतो. मग सगळ्याच प्रयत्नांमध्ये मला यश मिळतं का हो? नाही मिळत. ओके, बरं सगळ्याच प्रयत्नांमध्ये मला अपयश मिळतं असं पण काही आहे का? असं पण नाही. ओके, पण मग यश अपयश पार्ट ऑफ लाईफ. ओके, मग यश आलं कीच मी पुढे जायचं आणि अपयश आलं तर पुढे नाही जायचं का? तर असं नाही होत, लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यांचा स्वीकार करणं गरजेचं आहे आणि तो स्वीकार करून पुढे जाणं खूप गरजेचं आहे. तर आणि तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे मी नेहमी सांगतो की जर का झऱ्यातल्या पाण्याला जर का अथांग अशा सागरामध्ये जाऊन जर का पोचायचं असेल तर त्याला वाहत राहणं खूप गरजेचं आहे. जर तो थांबला तर संपला. येते लक्षात? मग तसंच जर एखाद्या माणसाला जर का त्याच्या आयुष्यामध्ये त्याचे जर का ध्येय पूर्ण करायचे असेल तर त्याला देखील वाहत राहणं खूप गरजेचं आहे. तर आणि तरच तो काय करू शकतो, त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. येते लक्षात? खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी समजून घेणं. ओके, तुम्हाला माहितीये, मी ना म्हणजे काही लोक नवीन आहेत त्यांना माहिती नसेल, पण काही लोक जुने आहेत त्यांना माहिती असेल की मी एक मीटिंग घेतली. त्या मीटिंग मध्ये सांगितलं की ज्या ज्या लोकांनी सेंटर सुरू केले त्या त्या लोकांनी काय करा, जाहिरात मला पाठवा आणि त्या जाहिरातीवरती पत्ता असणं गरजेचं आहे, कारण का मला इन्क्वायऱ्या खूप लोकांच्या येतात काउन्सिलिंगसाठी. ओके, तुम्हाला माहिती आहे इतके सारे लोक आहेत आपल्याकडे, पण मी हातावरती मोजण्या इतक्याच लोकांनी मला या केल्या, जाहिराती पाठवल्या. ओके, म्हटलं ठीक आहे जाऊ दे, मी जास्त लक्ष नाही दिलं. त्याच्यानंतर मी एक मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंग मध्ये अजून एक लोकांना मी सांगितलं की ज्या लोकांनी सेंटर सुरू केले आहेत, ओके, त्यांनी काय करा, एक व्हिडिओ बनवा की अरे नमस्कार माझं नाव हे आहे आणि मी इथे इथे काय करतो, काम करतो. ओके, सो जर तुम्हाला देखील काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल तर माझ्या ह्या सेंटरला तुम्ही व्हिजिट करा. एक सरांनी मला व्हिडिओ पाठवला, त्यात मी त्यांना फक्त करेक्शन सांगितलं की सर हे थोडंसं चुकीचं आहे, करेक्शन करा. त्यांनी परत काय मला व्हिडिओ पाठवला. दोन मॅडमनी फक्त पाठवल्या, त्या दोन्ही मॅडमचा मी व्हिडिओ व्हायरल केला. ओके, पण मला किती वाईट वाटलं की अरे मी इतकं सगळं मीटिंग मध्ये सांगितलं. ओके, फक्त एक आणि दोन लोकांचे व्हिडिओ यावे. हे मी माझ्यासाठी सांगितलं का? त्यांच्यासाठी की जेणेकरून मला त्यांच्या सेंटरची जाहिरात करता येईल. बरं, त्याच्यानंतर ज्या लोकांनी इमेजेसच्या जाहिराती पाठवल्या, ठीक आहे, काही लोकांनी मग नंतर नंतर पाठवायला लागल्या. त्याच्यामध्ये पण काही लोकांची तक्रार की सर माझी जाहिरात ग्रुपमध्ये का नाही पाठवत. ओके, ओके, एका मॅडमने तर मला मेसेज पाठवलं की सर इतरांच्या जाहिराती खूप उत्साहपणे तुम्ही पाठवता, माझी जाहिरात तुम्ही का नाही पाठवली. ओके, आता मला सांगा, माझं फक्त एवढंच तत्व होतं की बरं रोज जर एक जाहिरात गेली तर ती प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचेल. ओके, आता माझ्याकडे जवळपास 15 ते 20 वेटिंग वरती जाहिराती आहेत. मी सगळ्यांच्या जर एकत्र टाकल्या तर तुमचा नंबर, तुमचा पत्ता किंवा तुमचं कार्य लोकांमध्ये पोहोचेल का? नाही पोहोचणार. सो माझे प्रयत्न प्रामाणिक होते. पण काही लोकांचे मला सातत्याने निगेटिव्ह मेसेज यायला लागले की सर तुम्ही माणसं बघून जाहिरात टाकता. ओके, सर तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांच्या करता. असे इतके निगेटिव्ह मेसेज मला आले ना, मग मी एक दिवस काय केलं, तुम्ही जर ग्रुपमध्ये बघितलं असाल जुन्या लोकांनी, सगळ्यांच्या जाहिराती एकदम टाकून टाकल्या मी अप टू डेट की या तारखेपर्यंत इतक्या जाहिराती आलेल्या आहेत, सगळ्यांच्या टाकून दिल्या. ओके, आणि मग तिथे सांगितलं की इथून पुढे आता रोज एक एक जाहिराती येईल. सो सांगायचं तात्पर्य मला इथे आहे ना की जेव्हा तुम्ही ध्येयाकडे वाटचाल करता तेव्हा तुम्हाला अडचणी येणार, तुम्हाला लोक त्रास देणार, पण थांबायचं नाही. ओके, मग मी पुढे म्हटलं की आता काय करायचं, कारण का मी मीटिंग झालं की मला तालुका जिल्हा शहरी भागामध्ये सक्षम समाज घडवायचे आहेत. आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून मला संपूर्ण महाराष्ट्रभर काम करायचं आहे आणि त्यासाठी मला सक्षम समाज घडवून एक टीम बनवायची आहे. ओके, सो त्यासाठी मी हे सगळं हाती घेतलेलं आहे. मी व्हॉट्सअप ग्रुप बनवले, त्यांना हे केलं, बरंच काय काय केलं. पण मग तरी काही लोकांचे रिस्पॉन्स नाही. मग मी म्हटलं चला आपण एक काम करूया की ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत काउन्सिलिंग केले आहेत त्यांचा एक बायोटा घेऊया. मग मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही कुठे काउन्सिलिंग केलात, किती लोकांचं केलं आहात, ओके, आतापर्यंत कधीपासून एक एक, एक फॉर्म बनवला आणि तो मागवला. त्यात पण तुम्हाला सांगतो हातावरती मोजण्या इतक्या लोकांनी फक्त पाठवलं, बाकीच्यांनी पाठवलंच नाही. ओके, मी म्हटलं चल ठीक आहे. ओके, की माझं जे ध्येय आहे ते प्रामाणिक आहे आणि मला काम करायचंय, पण काही लोक अशा पद्धतीने करतात.
त्या दिवशी तर तुम्हाला एक गंमत सांगतो की एका सरांनी काय केलं, मला मेसेज केला की सर तुम्ही फक्त नवीन लोकांचंच प्रमोशन करता ग्रुपमध्ये, जुन्या लोकांचं पण करत जा. म्हटलं ठीक आहे सर, सॉरी म्हटलं चुकलं असेल तर. म्हटलं तुम्ही काय केलं आतापर्यंत, की सर मी आतापर्यंत इतक्या लोकांना काउन्सिलिंग केलं, इतक्या लोकांना काही ट्रेनिंग दिलं आहे. म्हटलं चला ग्रेट, तुम्ही खूप चांगलं काम केलंय. मला सांगा फक्त तुम्ही कोर्स घेतल्यापासून आतापर्यंत किती वेळा मला फोन करून सांगितलं की सर मी हे काम केलंय म्हणून. बरं चला फोन जाऊ द्या, किती वेळा तुम्ही मला मेसेज केला की सर मी आज या या ठिकाणी प्रोग्राम घेतला, हे त्याचे फोटो आहेत. किंवा किती वेळा तुम्ही माझ्याशी संवाद साधलात संस्थेशी की सर मी काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेलं आहे आणि तिथे मी आतापर्यंत इतक्या इतक्या काउन्सिलिंग केलेल्या आहेत, किंवा कुठल्या काउन्सिलिंग मध्ये तुम्ही मला फोन करून माझी मदत घेतली, सांगा म्हटलं एवढं. आणि मग मी म्हणेन की येस माझं चुकलं म्हणून. त्यांनी फक्त काय रिप्लाय दिला, हात जोडून रिप्लाय दिला. म्हणजे येते लक्षात की इतकं सगळं प्रामाणिकपणे करत असताना देखील त्रास कसा देतात लोक. काय त्यांनी म्हटलं की सर तुम्ही नवीन आहे. अरे असं नाहीच आहे, मला मुळात काय की नवीन आहे जुनं माझ्यासाठी कोणच नाहीये, माझ्याशी कोणच ओळखीचं नाहीये. हे सगळे तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम वरून ऍड बघून आलेच आहात तुम्ही, कोणी माझं नातेवाईक नाही ह्याच्यामध्ये. तेव्हा माझ्यासाठी सगळे सारखेच आहेत. पण तरी देखील अशा पद्धतीने मला काही लोक त्रास देतात, पण मी दुर्लक्ष करतो का? कारण काय, ही एक घटना आहे माझ्या आयुष्यात आणि तिच्यावरती मी जास्त लक्ष देत नाही. मला माझे ध्येय पूर्ण करायचे आहेत आणि यश, त्या ध्येयासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहणार आणि त्या प्रयत्नातून मला यश मिळणार आणि मला मिळते ना. बघा ना, मला आता मला जे पुढचं पाऊल उचलायचं आहे त्या पावलामध्ये मला, मी काल पण तुम्हाला सांगितलं की मला आता कळलं की नाशिकमध्ये आता मला पुण्यात मनीषा मॅडम आहे, बुलढाण्यामध्ये पुण्यात वर्षा मॅडम आहेत, पुण्यामध्ये संजय शिंदे सर आहेत, लातूरमध्ये मला पुण्यात बरेच सर आहेत. मी टीम तयार करतोय, माझं काम मी सुरू केलं. ओके, जे निगेटिव्ह थॉट मध्ये अजूनही जगतायत ते निगेटिव्ह थॉट मध्येच आहेत. ओके, आणि मी त्यांना एक्सप्लेन करायला जाणार नाहीये, कारण का मला माहितीये ते मला निगेटिव्ह करत बसतील, कायदे काढून सांगत बसतील. ओके, सो एक गोष्ट लक्षात घ्या, हे मी तुम्हाला फक्त का सांगतोय माहितीये का, म्हणजे मी माझं जास्त तुम्हाला एक्सप्रेशन नाही करणार आहे. मी एवढंच फक्त सांगेन की जेव्हा ध्येय वेळी माणसं, ओके व्यवस्थित ऐका, जेव्हा ध्येय वेळी माणसं ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असतात ना, तेव्हा हे असे स्पीड ब्रेकर येतात. ओके, पण आपल्याला काय करायचं माहितीये का, त्यांना क्रॉस करून पुढे जायचंय. ओके, जेव्हा ध्येयवेळी माणसं प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात, पुढे चालत असतात, तेव्हा असे खड्डे येतात, पण आपल्याला त्याला काय करायचंय, वळसा मारून निघून जायचंय. कारण हे ध्येय आपण ठरवले, त्यांनी नाही ठरवले. जे लोक निगेटिव्ह बोलतात ना आपल्याबद्दल, त्यांनी आपली गोल ठरवलेत का, त्यांनी आपले ध्येय ठरवलेत का? ओके, पॉइंट वरती येतो की तुम्ही आता तुमचे गोल ठरवलेत, काल मी तुमच्याकडनं तुमचे गोल ठरवून दिलेत. आता हे गोल पूर्ण करताना तुम्हाला अडचण येणार, तुम्हाला निगेटिव्हिटी येणार, तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी होणार, पण हे गोल त्या लोकांनी ठरवलेत का? नाही, हे आपण ठरवलेत. म्हणून आपण आहे ना, दुसऱ्यांसाठी आपले गोल नाही बदलायचे, लक्षात घ्या. हे मला तुम्हाला इथे पटवून द्यायचंय की आपण दुसऱ्यांसाठी गोल आपले बदलायचे नाहीत. अडचणींना सामोरं जावं लागतं, लक्षात घ्या. हे मला तुम्हाला सांगायचं. बघा, मी ना तुम्हाला मोटिवेट पण करू शकतो, मला मोटिवेट नाही करा, मोटिवेशन डझन वर्क मी माझ्या कोर्समध्ये पण सांगतो आणि प्रत्येक वेळा सांगतो. मला रिअलिटीवरती तुमच्याशी संवाद साधायचा आहे. येते लक्षात. तुम्हाला माहिती आहे, कधी कधी आता त्या दिवशीच तुम्हाला सांगतो की मी जेवायला बसलो होतो, आपल्याच एका मॅडमनी 3दा फोन केला मला. ओके, मग माझी मिसेस आणि मी आम्ही जेवायला बसलो, म्हटले की उचला बघा कोणाचं काय. तर त्यांना मी फोन उचला आणि एवढंच म्हटलं की मॅडम मी जेवायला बसलोय, मी तुम्हाला नंतर फोन करतो. ओके, नाही सर मला अर्जंट होतं. म्हटलं ठीक आहे, पण मी मॅडम नंतर फोन करतो, मी जेवणार आहे, जेवायला बसलेलो आहे. ओके, जेवल्याच्या नंतर मी त्या मॅडमला फक्त काय केला, फोन केला की मॅडम बोला, तुम्ही अर्जंट फोन केला होता. नाही सर झालं माझं काम. म्हटलं काय झालं, बोला ना मॅडम, मी खरंच जेवायला बसलो होतो म्हणून फोन नाही रिसीव्ह करू शकलो. नाही झालं माझं काम, मला नाही बोलायचं. म्हटलं काय झालं. नाही सर तुम्ही समुपदेशक आहात, ओके, पण मला असं म्हणायचं की तुम्ही समुपदेशक नाही आहात. ओके, तुम्ही माझा कॉल नाही रिसीव्ह केला, सो तुम्ही समुपदेशक नाही आहात, मला जास्त डिस्कस नाही करायचं. म्हटलं मॅडम काय झालं ते तर बोला. नाही सर मी फोन ठेवते. म्हटलं ठीक आहे धन्यवाद, ठेवून दिला फोन. म्हणजे या पद्धतीने ऍटिट्यूड असतो काही लोकांचा, की आम्ही यांच्याकडे पैसे भरले, आम्ही यांचा कोर्स घेतला, म्हणजे यांना मी विकत घेतलं, म्हणजे यांची पर्सनल लाईफ पण जगू नये. ओके, आम्ही
उठला बसला कधी पण यांना फोन करू शकतो आणि कधी करतो, असं नाही होत ना यार. शेवटी मीही माणूस आहे. ओके, त्यामुळे तुमच्या माहितीसाठी सांगतो की कधी कधी जेव्हा आमच्या घरी पर्सनल डिस्कशन होतं माझ्या मिसेसचं आणि माझं, तेव्हा माझी मिसेस म्हणते, तुम्ही काय एवढा व्याप करून घेता हो, काय तुम्हाला जगाचं पडलंय. ओके, आज मार्केटमध्ये बघा लोक कोर्स विकतात, पण त्याच्यानंतर डिस्कनेक्ट. ओके, अजिबात कनेक्ट राहत नाहीत लोक. तुम्ही कोर्स पण देता, त्यांना ग्रुपमध्ये पण आणता, दर महिन्याला शिबिर आयोजित करता, त्यांना जाहिरात मार्गदर्शन करता, व्यवसाय मार्गदर्शन करता, त्यांच्या जाहिरात तुमच्या स्टेटसला ठेवता, इतर सोशल मीडियाला पाठवता. ओके, तुमच्याकडे आलेली केस त्यांना देता. ओके, बरं हे सगळं करून आपल्या पदरात काय आपल्याला काहीच नाही मिळत आहे, कारण का जसं मी तुम्हाला काल पण म्हटलं की हे सगळं फाउंडेशन मध्ये जातं आणि फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही कार्य करतो आपण सोशल, त्याला हे सगळं खर्च आहे. म्हणजे आपल्याला पर्सनल लाईफ मध्ये यातला एकही रुपया फायद्याचा नाहीये. मग तुम्ही हे सगळे त्रास का करून घेता. मला लिटरली माझ्या मेसेजने प्रश्न केला. मग मी तिला एवढंच फक्त सांगतो की कारण का हे ध्येय माझं आहे. ओके, ही चळवळ मी सुरू केलेली आहे. ओके, आणि ही जी लोक आहेत ना त्रास देणारी, ही हातावरती मोजणे इतके आहेत, बाकीची लोक खरंच चांगली आहेत. ओके, त्यामुळे या लोकांकडे दुर्लक्ष करून मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, आणि यासाठी मला माझे लोक भेटतील. ओके, कारण का हे ध्येय मी बघितलेलं आहे. ओके, लिटरली आमच्या घरामध्ये कधी कधी हे डिस्कशन होतं की सर का तुम्ही काय एवढा व्याप करून घेता, की तुमची पर्सनल लाईफ पण तुम्ही जगू शकत नाही. काही लोक रात्री 12 वाजता फोन करतात. अरे तुम्हाला जर बोलायचं आहे ते एक वेळ असते की नाही, आपण ना दुकानात प्रोडक्ट घेतलं, ते एक वेळ असते ना की सकाळी 10 वाजता दुकान उघडतं, 6 वाजता बंद होतं, त्याच वेळेत तुम्हाला फक्त त्या दुकानदाराशी बोलता येतं, नंतर बोलता येतं का. पण इथे प्रत्येकाची इच्छा असते की आम्ही 24 तास सरांशी बोलू शकतो. ओके, सो मला एवढंच फक्त तुम्हाला सांगायचं, जास्त ताणत नाही ह्याच्यामध्ये, की एकच गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही एक बोलतो ना ध्येयाच्या प्रती वाटचाल करता, प्रामाणिकपणे वाटचाल करता, तेव्हा अडचणी येणार, पण त्या अडचणींवरती मात करून आपल्याला काय करायचंय, पुढे चालायचंय. आणि ते जर का तुम्हाला कळलं तरच तुम्ही ध्येय गाठू शकता, नाही तर नाही. हे मला तुम्हाला सगळ्यांना आज सांगायचंय. येते लक्षात. त्यामुळे ना एक्सक्यूज नको आहेत. ओके, एक्सक्यूज नको आहेत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये. अडचणींचा स्वीकार करा, ज्या घटना घडल्या स्वीकारा आणि पुढे जा. ओके, तिथे घुटमाळत बसू नका. ओके, की हा असाच का बोलला, तो तसाच का बोलला. आम्हाला पण किती लोक बोलतात, फेसबुकला किती लोक निगेटिव्ह कमेंट करतात. ओके, आम्ही नाही तिथे बसत, इग्नोर करून टाकतो. येते लक्षात, इग्नोर करून टाकतो. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जर त्या मी तुमच्याशी डिस्कस करत बसलो ना तर खूप वेळ जाईल, की ह्या आम्हाला सहन कराव्या लागतात. पण आम्ही त्या गोष्टी किंवा त्या घटना काय करतो, स्वीकारतो आणि पुढे निघून जातो. कारण एकच गोष्ट आहे की आपल्या समोर खूप मोठी मोठी ध्येय आहेत, आणि ती ध्येय आपल्याला काय करायची आहेत, गाठायची आहेत. ओके, म्हणजे आज मला तुम्हाला फक्त सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की 2024 ची गोल्ड लिस्ट तुम्ही जी बनवलेली आहे, ती सहज अचीव्ह होणाऱ्यातली नाहीये. हे सत्य आहे, हे वास्तव आहे. इथे लक्षात, अजिबात मोटिवेशन मध्ये जाऊ नका. ओके, हे सत्य आहे आणि हे वास्तव आहे की जे ध्येय तुम्ही दिलेले आहेत ना, ते ध्येय अचीव्ह करणं हे इतकं सहज सोपं नाहीये. ओके, तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. येस, आणि ते जर का तुम्ही सामोरे गेलात तर आणि तरच तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करता येतील. आणि म्हणून माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना, की संकटांना सामोरं जाण्यासाठी, अडचणींना सामोरं जाण्यासाठी किती जण तयार आहेत, त्यांनी येस टाईप करा फास्ट. फास्ट. संकटांना सामोरं जाण्यासाठी, ओके, अडचणींना सामोरं जाण्यासाठी किती जण तयार आहेत. ओके, ग्रेट. चला, खूप लोकांनी मेसेज आहेत. ओके, ग्रेट ग्रेट. छान. ग्रेट 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 ग्रेट. छान. कसं आहे ना मित्रांनो, की मी नेहमी सांगतो की मी जे काय बोलतो अनुभवातून बोलतो. मी पुस्तक वाचून, युट्यूबचे व्हिडिओ बघून नाही बोलत. जो अनुभव आहे गाठीशी, की त्या अनुभवाने मी तुम्ही बोलतो. बघा, आपण ना खरंच खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, पण समोरची व्यक्ती
आपल्याला कुठल्या दृष्टिकोनातून बघते हे आपल्याला माहिती नाहीये, आणि म्हणून आपण ना त्या व्यक्तीचा जास्त विचार नाही करायचा. आपण स्वतःशी प्रामाणिक राहायचं, एवढंच मी तुम्हाला सांगेन. ओके, स्वतःशी प्रामाणिक राहायचं. कारण का, प्रत्येक जण हा आपल्या परीनेच जगाकडे बघत असतो. लक्षात घ्या, प्रत्येक जण हा स्वतःच्या प्रेमामध्ये अडकलेला आहे. लक्षात घ्या. ओके, म्हणजे आपण देवाला अगरबत्ती पण आपल्याच आवडत्या सुगंधाची लावतो. लक्षात घ्या, इथे लक्षात आहे. म्हणून प्रत्येक जण आपल्या प्रेमामध्ये आहे, आणि म्हणून इथे एकच गोष्ट सांगेन की आपण फक्त जण स्वतःशी प्रामाणिक राहायचं, की आपल्याला एकच गोष्ट सांगायची की बाबा रे, मी हे सगळं करत असताना माझ्यामुळे कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे. एवढंच फक्त स्वतःशी फिट राहायचं. ओके, तुम्हाला माहिती आहे, काही लोकांना माहिती नसेल, काही लोकांना माहिती असेल. जे नवीन आहेत त्यांना माहिती नाहीये, जे जुने आहेत त्यांना माहिती आहे की आपण आहे ना सर्टिफिकेट बदलले. ओके, आता सर्टिफिकेट बदलणं हा काय गुन्हा नाही आहे. ओके, असं मला वाटतं. ओके, ही पहिली गोष्ट. पूर्वी ना आपल्या सर्टिफिकेट होती ना, आयुष गव्हर्नमेंटचा लोगो नव्हता, नीती आयोगचा लोगो नव्हता. एवढंच कशाला, आपल्या स्किल इंडियाचा लोगो नव्हता, किंवा रजिस्ट्रेशन नंबर येत नसायचं. ओके, बऱ्याच काही गोष्टी होत्या, कारण का तेव्हा आपलं रजिस्ट्रेशन नव्हतं. आणि मी मागील वर्षभर त्यासाठी म्हणजे लाखो रुपये खर्च केले, अनेक मीटिंग्स केल्या, बरंच काय काय केलं. ओके, आणि ते सगळ्या गोष्टी करून घेतल्या. ओके, बघा, हा खूप अतिशय भयानक असा अनुभव माझ्या आयुष्यात आलेला, तो मी तुमच्याशी शेअर करतोय. ओके, आणि मग आपण शेवटाकडे जाऊया. की आपल्या सर्टिफिकेटवरती लोक प्रॅक्टिस करतच होते. काही त्याला अडचण होती का? काहीच अडचण नाहीये. ओके, आपल्या सर्टिफिकेटवरती लोक प्रॅक्टिस करत होते, काहीच अडचण नाहीये. ओके, आणि तेवढं मला, माझी पण काळजी आहे, माझ्या इन्स्टिट्यूटची पण मला काळजी आहे. पण मी थोडासा असा एक प्रयत्न केला की का नाही आपण आपल्या सर्टिफिकेटचं व्हॅल्युएशन वाढवावं. कारण का जर आपण आपल्या सर्टिफिकेटचं व्हॅल्युएशन वाढवलं तर अर्थात त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होईल. त्यांचे व्हॅल्युएशन वाढवेल की यार येस, यांची जी सर्टिफिकेशन आहे त्याच्यात त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, संस्थेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. ओके, आयएसओ सर्टिफाईड आहे. प्रामाणिक प्रयत्न माझा होता, काय त्यात स्वार्थ आहे का माझा, मला सांगा. ओके, काय घटना घडली बघा, की मी ग्रुपमध्ये एक मेसेज टाकला की बाबा रे, ज्या जुन्या विद्यार्थ्यांना स्वतःचं सर्टिफिकेट अपडेट करून पाहिजे असेल तर त्यांनी काय करा, आम्हाला मेसेज करा. आणि त्यात दिलं होतं की 999 रुपये चार्जेस लागतील नवीन सर्टिफिकेटसाठी. आता हे 999 रुपये का, तर मला सीए जे आपले आहेत आणि ऍडव्होकेट त्यांनी काय सांगितलं, सजेस्ट केलं की बघा, आपली संस्था आत्ता रजिस्टर्ड झालेली आहे, किंवा आपल्याकडे जे लोगो आले ते आत्ता आलेले आहेत, पूर्वी होते का? नाही. मग जर जुन्या विद्यार्थ्यांना जर का आपलं हे नवीन सर्टिफिकेट द्यायचं असेल तर काय करावं लागेल, प्रथमतः त्यांचं नवीन ऍडमिशन करून घ्यावं लागेल. बघा, व्यवस्थित समजून घ्या या गोष्टी. हे मी नाही, मला काय 999 मी काय बंगला बांधणार नव्हतो. इथे लक्षात, मला काय म्हणायचं ते, 999 रुपयांनी मी काय बंगला बांधणार नव्हतो. कारण का मला जर पैसेच कमवायचे असतं ना मित्रांनो, तर मी 2,999 रुपयाच्या ऐवजी ना 10,000 फी घेऊ शकतो, आणि ती कशी काढायची ना, तेवढं स्किल माझ्याकडे आहे, तितका अनुभव माझ्याकडे आहे. पण मी नाही घेत तेवढं का, तर मला तळागाळातल्या लोकांमध्ये पोहोचायचं, त्यांना पुढे घेऊन यायचं. ओके, मला पैसे कमवणे हा माझा तो उद्देश नाहीये. तर मग माझे सीए काय म्हटले की सकपाळ सर, तुम्हाला काय करायला लागेल की त्याचं एक नॉर्मल रजिस्ट्रेशन चालू ठेवावं लागेल, कारण का आता आपली संस्था रजिस्टर्ड आहे, तिचं ऑडिट होणार, बरे की नाही, तिचं लिगली ऑडिट होणार, सगळ्या सगळ्या गोष्टी होणार. तर तुम्हाला ना 999 रुपये चार्जेस घ्यायला लागेल. त्यात आपण डिवायडेशन असं ठेवणार आहोत की त्याचं नवीन ऍडमिशन तुम्ही घेतलं आहात, आणि त्याच्यामध्ये मग 499 रुपये त्याचं ऍडमिशन, आणि 499 रुपये त्याला नवीन सर्टिफिकेट, 999 रुपयाचं त्यांनी कॅल्क्युलेशन मला दिले. आणि मग मी लोकांना सांगितलं की बाबा रे, जर का तुमचं नवीन सर्टिफिकेट तुम्हाला जर का अपडेट करून पाहिजे असेल तर 999 रुपये तुम्हाला भरावे लागतील. ओके, तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांनी मला काहीच त्रास नाही दिला. ठीक आहे सर, 999 तरी भरले नाही दिलं. पण काही लोकांनी जे काय आर्ग्युमेंट माझ्याबरोबर केलेत ना, नाही म्हणजे तुमचे शेअर पण करू शकत नाही आणि ते विसरू पण शकत नाही, कारण मी काय मोठा गुन्हा केला. म्हणजे एका मॅडमने तर मला एवढंच सांगितलं की सर, तुमच्या इन्स्टिट्यूट मधून मी कोर्स केला तर मी काय गुन्हा केला का? 1.5 तास आर्ग्युमेंट चालू होतं. मी फक्त त्यांना एवढंच मॅडम म्हटलं की मला तुम्हाला नवीन सर्टिफिकेट मी नाही देऊ शकत, कारण का तुमचं ऍडमिशन आहे 2022 मधलं, आणि माझी संस्था रजिस्ट्रेशन झाली 2023 मध्ये. माझ्याकडे लोक आत्ता आलेले आहेत, आणि मग मी आत्ता तुमच्या जुन्या सर्टिफिकेटवरती लोगो टाकून नाही देऊ शकत. का नाही देऊ शकत? तुमची संस्था, तुम्ही डिरेक्टर आहात, तुम्ही मालक आहात, का नाही देऊ शकत? हा आर्ग्युमेंट माझ्याशी त्यांनी केला. मग आमचे पैसे पाण्यात गेले, वाया गेले. काय संबंध आहे म्हटलं, तुम्ही पैसे भरले, तुम्हाला कोर्स दिला, तुमचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, त्या सर्टिफिकेटवरती पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला अपडेट करून पाहिजे असेल तरच तुम्हाला पैसे भरायचे आहेत. ओके,
काही गरज नाहीये तुम्हाला हे करायचे. पण जो काय आर्ग्युमेंट केला, आणि अशा एक नाही तर अशा अनेक लोकांनी, आणि त्यात महिला मंडळ जास्त होते, मी स्पष्ट बोलतो. काय गुन्हा होता मला कोणतरी सांगू शकेल इथे की काय माझा गुन्हा होता त्याच्यामध्ये? काहीच गुन्हा नाहीये. ओके. पण तरी पण अनेकांनी मला जो त्रास दिला, भयानक त्रास दिला. काही नाही, लेफ्ट झाले, ग्रुपमधून लेफ्ट झाले की आम्हाला नकोच आहे, आम्हाला तुमच्यावर राहायचं नाही. लेफ्ट, व्हा लेफ्ट. काहीच मला अडचण नाहीये, कारण हे ध्येय माझं आहे की माझ्या सर्टिफिकेशनचा व्हॅल्यू वाढवायचा आहे, माझ्या काउन्सिलरचा व्हॅल्युएशन वाढलं पाहिजे, त्याला लिगॅलिटीमध्ये कुठेतरी प्राधान्य मिळालं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता आपल्या सर्टिफिकेट एका मॅडमनी एका शाळेमध्ये त्यांना जॉब मिळाला. का तर व्हॅल्युएशन वाढलं. पहिले नव्हतं कोण आपल्याला उभं करत, पण आता उभं करायला लागले. सो सांगा तात्पर्य काय, मी जास्त तुमचा वेळ घेत नाहीये, की जेव्हा तुम्ही ध्येय घेऊन जेव्हा काम सुरुवात करता ना, तेव्हा ह्या अशा गोष्टी होतात. सो ह्या अशा गोष्टींचा स्वीकार करा आणि पुढे चालत राहा. थांबू नका, हेच मला तुम्हाला सांगायचं. अजिबात थांबू नका. काही लोकांनी तर असे आर्ग्युमेंट केले की सर आम्ही पैसे भरलेत ना, मग आम्हाला फ्रीमध्ये अपडेट सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. अरे पण फ्रीमध्ये मी कसं तुम्हाला देणार? प्रश्न आहे ना. मला ऑडिट करायचं आहे, त्या ऑडिटमध्ये मला काही गोष्टी दाखवायच्या आहेत. सो तुम्ही सगळंच विकत घेतल्यावर कसं काय बोलू शकता? खूप काही गोष्टी झाल्या. सो मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना आता सांगायचंय की इथून पुढे जर तुमचे ध्येय तुम्हाला साध्य करायचे असतील, तर एकच गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला तुमचे ध्येय महागडे आहेत, व्हॅल्युएबल आहेत. ओके. असं तुमचं माइंडसेट करा आजच, की मी कोणासाठीही स्वतःला सरेंडर करणार नाही. ओके. आणि मी कोणासाठीही माझे प्रयत्न थांबवणार नाही, मग कोणी काही बोलू दे. ओके. स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःची प्रामाणिक राहा. आज मी जसं तुम्हाला म्हटलं, काही लोक लेफ्ट झाले ग्रुपमधनं, काही लोकांनी नाव ठेवलं की नाही ठीक आहे, तुम्ही पैसे कमवण्यासाठी 900 रुपये मागताय, त्यांचं त्यांना लोक वाट. मी जास्त लक्षात, कारण मी प्रामाणिक आहे ना, बस. कारण का मी एकच तुम्हाला सत्य सांगतो की आपण जगाला फसवू शकतो, स्वतःला नाही फसवू शकत. इथे लक्षात, आपण जगाला फसवू शकतो, स्वतःला नाही फसवू शकतो. ओके. आणि त्यामुळे मी स्वतःशी प्रामाणिक आहे ना, त्यांनी काय माझ्याबद्दल विचार केला मी कधीच विचार नाही करत आता. पूर्वी करायचो, काही वर्षापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी मी करायचो की अरे असं नाही, आपण लोकांचा विचार केला पाहिजे. पण आता मी नाही करत विचार, कारण का एक गोष्ट लक्षात आली की लोक स्वतःनुसार काय करतात, दुसऱ्याला आजमवतात. इथे लक्षात, मी पुढचा जो प्रोजेक्ट घेतलेला आहे ना, तुम्हाला जसं मी मगाशी म्हटलं की तालुका जिल्हा शहरी भागामध्ये आपल्या फाउंडेशनचं खूप मोठं काम मी सुरू करणार आहे. ओके. आणि हे मागच्या वर्षीच मी चालू करणार होतो, पण का नाही केलं? कारण का हे अनुभव माझ्या गाठीशी आले, आणि ह्या अनुभवातून मी एकच गोष्ट शिकलो की ज्ञानेश्वर सांभाळून. कारण का सगळेच आपल्या मताशी एक सहमत असतील असं नाहीये, सगळेच आपल्या विचारांशी सहमत असतील असं नाहीये. त्यामुळे पुढे जाताना कुठेतरी अडचण येऊ शकते. आणि मग तू पहिलं काय कर, अनालिसिस कर की कोण कशा पद्धतीने कुठे कुठे काय काय काम करतोय. ओके. तू आढावा घे सगळ्यांचा आणि मग ते पाऊल उचल. आणि म्हणूनच मी सध्या जी यशोगाथा चालू केली त्याचा तेच आहे की पुढे मला ही अशी काही लोक मला सिलेक्टेड पाहिजेत. ओके. सो एक गोष्ट मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुमची जर ध्येय तुम्हाला पूर्ण करायची असेल ना, तर लोकांसाठी तुमची ध्येय तुम्ही थांबू नका, तुमचे प्रयत्न तुम्ही थांबू नका. ओके. सो शेवटचं अजून एकच तुम्हाला सांगेन की 2024 साठी बनवले जे आपले ध्येय आहेत, ते रोज न चुकता वाचा. बरे की नाही? न चुकता वाचा, कारण का ते ध्येय आपल्याला काय करायचे, अचीव्ह करायचे, पूर्ण करायचे आहे. ओके. सो किती लोक प्रामाणिकपणे हे ध्येय रोज न चुकता वाचतील, त्यांनी यस टाईप करायचंय फास्ट. फास्ट. ओके. आणि आपण शेवट करणार आहोत. ओके. फास्ट. काल आपण शेवट एका गाण्याने केलं होतं, आज पण एका प्रार्थनेने करूया. ओके. आज पण आपण आपले एका शेवट एका प्रार्थनेने करूया. सगळ्यांना इतनी शक्ती देणे हमारे दाता, तो माहिती आहे तुम्हाला जी प्रार्थना आहे, इतनी शक्ती हमें देना दाता. ओके. सो त्याच्याने आपण शेवट करणार आहोत. सेम कालसारखंच मी सांगेन की मी काही गायक वगैरे नाहीये, मला गाण्यातलं कळतं वगैरे असं अजिबात नाहीये, पण ठीक आहे, एक इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करणार आहे मी. की ती काय म्हणतात त्याला, ती जी प्रार्थना आहे ती आपण तुमच्या सगळ्यांसाठी
मी ते गाणार आहे. ओके, ठीक आहे. मेसेज लोकांचे तर ते आधी संपू द्या. ओके, ग्रेट ग्रेट. चला, ग्रेट. चलो, सगळ्यांनी आता मेसेज थांबवायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थनेकडे सगळ्यांनी आता लक्ष द्यायचं की मी एक प्रार्थना बोलणार आहे, जी सगळ्यांनी ऐकायची आहे आणि मग आपण शेवट करूया. ओके. एक मिनिट फक्त. बघा, ही प्रार्थना का, कशासाठी, ती आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की आज 2 दिवस मी तुमच्या सगळ्यांकडून ध्येय निश्चित करून घेतलेले आहेत. ओके, मी माझे देखील ध्येय निश्चित केलेले आहेत. ओके, आणि तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने आपण ह्या 2 दिवसामध्ये बऱ्याच काही गोष्टी समजून देखील घेतलेल्या आहेत. ओके, आणि मग आता इथून पुढे ना आपल्याला मोठं कार्य करायचं आहे. 2024 आपल्यासाठी खूप जबरदस्त असणार आहे. ओके, मग हे सगळं करत असताना आहे ना आपल्याला कुठेतरी एक शक्तीची गरज आहे, एनर्जीची गरज आहे, बरोबर आहे. कुठेतरी आपल्याला एक पॉवर मिळणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला कुठेही चुकीचं पण काम नाही झालं पाहिजे. ओके, आपण प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. ओके, आणि म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच मी ही प्रार्थना करत आहे. ओके, चलो, ठीक आहे, ग्रेट. चलो, सगळ्यांना एकच विनंती की आता मेसेज थांबवायचे आहे. ओके, चलो, धन्यवाद. सगळ्यात पहिलं की तुम्ही सगळ्यांनी मेसेज केलात की येस, आम्ही आमचे गोल्स रोज वाचू आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करू. ओके, सो आता मी ही प्रार्थना तुम्हाला सगळ्यांसाठी करत आहे आणि ती प्रार्थना सगळ्यांनी ऐकायची, शांत चित्ताने ऐकायची. ओके. इतनी शक्ति हमें देना दाता, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. म्हणजे या पहिल्या कडव्यात आपल्याला काय शिकायला मिळालं की काही झालं तरी मला यशापर्यंत पोहोचायचं आहे, पण ही यशापर्यंत पोहोचत असताना माझ्या प्रयत्नांमध्ये अनेक अडथळे येतील, पण माझ्याकडून चुकीचं काहीच झालं नाही पाहिजे. आणि त्यासाठी मला तू काय कर, ताकद दे. ओके, हे आपल्याला ह्याच्यातून शिकायला मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं की माझा विश्वास कमी करू नको स्वतःवरचा, असं हे आपल्या पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. थोडस अजून पुढे जाऊया. दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, हर बुराई से बच के रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे, बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. म्हणजे काही झालं ना तरी आपल्याला ह्या अंधारातून काय करायचंय, चालत राहायचंय आपल्या ध्येया प्रती. ओके, आणि ते चालत असताना आपल्या मनामध्ये कुठेही वैर नसावं, कुठेही बदला घेण्याची भावना नसावी. ओके, हे आपल्याला याच्यातून शिकायला मी जास्त तुम्हाला एक्सप्लेनेशन देत बसत नाहीये, कारण मला माहितीये की तुम्हाला जास्त वेळ झालाय. आपण शेवटच्या कडव्याकडे जाणार आहोत. ओके, शेवटचा कडवा असं म्हणतं की हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण, फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन, अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. धन्यवाद. सो ही प्रार्थना मी
म्हटलेलं आहे तुम्हा सगळ्यांसाठी. सो ही प्रार्थना नेहमी लक्षात ठेवा की आपण आपल्या ध्येयांप्रती प्रामाणिक राहून आपल्याला काय करायचं आहे, आपले ध्येय पूर्ण करायचे आहेत. ओके. सो मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हा सगळ्यांना तुमच्या ध्येयांसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. 2024 जबरदस्त ऊर्जेने जावं. ओके. सकारात्मक ऊर्जेने जावं आणि तुमचे सगळे ध्येय पूर्ण होत अशी मी इच्छा व्यक्त करतो. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि असंच शिकत राहा. ओके. आज प्रामाणिकपणे तुम्ही या शिबिरामध्ये 2 दिवस उपस्थिती दिली त्याबद्दल खरंच मी तुम्हाला सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. ओके. आणि काही जर चुकलं असेल, काही जर राहिलं असेल, काही जर वाईट वाटलं असेल माझ्या बोलण्यातून तर मी क्षमा व्यक्त करतो, माफी मागतो. मी स्वतःला तुमच्याशी सरेंडर करतो. पण माझ्या मनात कधी कोणाला दुखवावं अशी कधीच भावना नाहीये. ओके. आणि नसणार देखील आहे. ओके. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो की ध्येय आपले आहेत, स्वप्न आपली आहेत आणि आपल्याला ती पूर्ण करायची आहेत. ओके. आणि त्यासाठी मी नक्कीच तुमच्या सोबत असणार आहे. ओके. सो तुम्हा सगळ्यांची आजच्या ह्या शिबिरातून मी रजा घेतो. 2 दिवसाचं आपलं शिबिर होतं. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस आणि आजच्या ह्या दुसऱ्या दिवशी सांगता या प्रार्थनेने मी केली आहे. आणि खरंच तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगेन की धन्यवाद. का धन्यवाद? की तुम्ही सगळे आलात म्हणून हे शक्य आहे. बरोबर की नाही? तुम्ही सगळे कुठल्या ना कुठल्या कोर्सच्या माध्यमातून आपल्या ह्या इन्स्टिट्यूटशी एकत्र आलात, जोडला गेलात. ओके. ते कुठल्याही कोर्सच्या माध्यमातून असाल आणि हे सगळं तुम्ही आलात म्हणून हे शक्य होतंय, नाहीतर अशक्य होतं. आणि म्हणून तुमचे धन्यवाद. ओके. सो असंच सहकार्य तुमचं सगळ्यांचं लाभत राहू यासाठी मी विनंती करतो. आणि आजच्या ह्या आपल्या शिबिरामधून मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. ओके. सो धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन विषयासहित आपल्या नवीन शिबिरामध्ये आणि तेही नवीन वर्षामध्ये. या वर्षामध्ये नाही. बरोबर की नाही? सो नवीन वर्षात नवीन विषय घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत आणि त्यासाठी देखील तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. सो धन्यवाद. खूप लोकांचे मेसेज येतात धन्यवाद धन्यवाद करून. सो मी देखील तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद बोलतो आणि येस तुम्हाला सगळ्यांची मी रजा घेतो. ओके. धन्यवाद. चला आपण इथे थांबूया. येस धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद. धन्यवाद. मी देखील तुम्हाला सगळ्यांसाठी टाईप करतो धन्यवाद. येस धन्यवाद सगळ्यांसाठी. ओके. चला आभारी आहे.